नमस्कार, मी नमस्कार. आत्माराम टिळक, नमस्कार. दिशा टूरचा संचालक. आज आपल्या पर्यटन एक आनंदानुभव या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. बरीच लोक आपल्याला बघतायत लाईव्ह, तर आपण छान गप्पा मारायच्या आहेत. कुठल्याही प्रकारचा फॉर्मल नसणार आहे, सगळं कॅज्युअली आपण गप्पा मारायच्या आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण तसे ते मोठे दिग्गज डॉक्टर्स आहेत. त्यामुळे तसे डॉक्टर्सना काय तसं काय फारसं टेन्शन येत नाही. बिझनेस करणार लोकांना अजिबात येत नाही. तर त्यामुळे आपण गप्पा मार ईशानच्या माध्यमातून हजारो पर्यटकांनी आस्वाद घेतला आतापर्यंत, आणि त्यातीलच काही हौशी म्हणून आपल्या समोर 4 कुटुंब आपल्या समोर आली आहेत. त्यांच्याशी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. सहलीच्या दरम्यान केलेल्या धमाल मस्तीनं आठवणीनं उजाळा द्यायचा काम आपण करतो. आणि या आता सध्या आताच्या 4 कुटुंब दिसत आहेत. डॉक्टर नाचणे, डॉक्टर ओरसकर, डॉक्टर काळे आणि चंद्रकांत खेराडे आणि लीना खेराडे, ही 4ही मंडळी 2019च्या नोव्हेंबर मध्ये मोरोक्कोच्या टूर त्यामुळे छान ओळख सगळ्यांची आहेच ऑलरेडी. त्यामुळे त्यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही, पण मात्र तुम्हाला ओळख करून द्यायची गरज आहे आपल्या बरोबर असलेल्या. तर सर्वप्रथम मी ओळख करून देईन आपल्या या ग्रुप मध्ये सगळ्यात तरुण डॉक्टर सुभाष ओरसकर आणि डॉक्टर यांची मी आधी ओळख करून देईन. डॉक्टर आणि त्यांचं स्वतःचं नावाचं हॉस्पिटल, त्यांची वेगळी ओळख करून द्यायची तर DY पाटील मध्ये वरळी मच्छार्स होत्या आणि आता रिटायर्ड. ओरसकरांच्या म्हणण्याप्रमाणे त्या इन्चार्ज आहेत घरच्या, आणि डॉक्टर ओरसकरांवरती लक्ष ठेवण्याचं काम करतात त्या, असं ते म्हणतात, मी नाही म्हणत. डॉक्टर ओरसकरांची वेगळी ओळख करून द्यायची म्हणजे ते ज्या टूरवर असतात त्या टूरवरती पर्यटकांच्या ओळखी होणं किंवा त्यांच्या आईस ब्रेकिंग हा प्रकार असतो. त्याला फार वेळ लागत नाही. ते सगळं हातामध्ये घेतात, सगळे कंट्रोल्स, आणि अगदी एकमेकांमध्ये मिसळले जातात. त्यांचा दिलखुलास, आणि त्यामुळे छान ते सगळ्यांनाच एकत्र राहण्याचं खूप मोठं काम करतात. त्यामुळे आमचं काम ऍक्च्युअली खरं सांगायचं तर खूप सोपं होतं अशा प्रकारच्या व्यक्तिमत्व आमच्या सोबत असली की. तर डॉक्टर, तुम्हाला पहिला प्रश्न विचारेल मी दोघांनाही, डॉक्टर सुभाष ओरसकर आणि डॉक्टर प्रतिभा ओरसकर. भारताबाहेर आणि भारतात अनेक सहली केल्या, अनेक प्रसिद्ध देशांमध्ये गेल्या, पण तैवान सारखा छोटासा देश, त्या देशामध्ये तुम्ही बरोबर एक सहल केली. तुम्हाला काय वाटलं की या देशामध्ये आपण सहल करायला पाहिजे? कारण सर्वसामान्य टुरिस्टच्या त्या व्याख्येत न बसणारा किंवा त्यांच्या लिस्ट मध्ये नसणारा हा देश आहे की जिथे सर्वसामान्य पर्यटन करतील. तर तुम्हाला काय वाटलं की तैवान सारख्या देशामध्ये आपण जावं? तैवान हा देश जो आहे हा साऊथ एशियामध्ये येतो. तैवान आणि साऊथ कोरिया हे दोघे देश, आणि त्यांचं आम्हाला पहिल्यापासूनच म्हणजे ते खूप औद्योगिक दृष्ट्या आणि त्यांचं जे सगळं एकंदरीत बघितलं, छोट्या असून सुद्धा आर्थिक औद्योगिक खूप त्यांनी मोठी प्रगती केली. म्हणून आम्ही काय ठरवलं, पहिलं आपण गेलो होतो फेब्रुवारी 2019. मी ऑक्टोबर मध्ये बुक केली होती सहल, साऊथ कोरिया आणि तैवान. पण तेव्हा ती पर्यटक कमी असल्यामुळे ती कॅन्सल झाली. मग आणि तुमची योगायोगाने तुमची ऍडव्हर्टाइजमेंट आम्ही वाचली सकाळमध्ये, आणि त्याच्यात नुसतं तैवान होती.
म्हटलं चला निदान साऊथ कोरिया नाही तर तैवान तरी बघूया, म्हणून मी शोधत 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 तुमचं दादरच्या ऑफिसमध्ये गेली आणि ती बुक केलं. आणि आम्ही एकदा सेंट्रल युरोप करत असताना 2 गुजराती बायका मला भेटल्या होत्या. त्या मला अशाच म्हणाल्या होत्या, अगं तुम कौन से जाते हो, तर आम्ही असं असं सांगितलं आम्ही जातो. म्हणजे ईशा टूर से जाके देखो ना, वो बहुत अच्छा करताय. म्हणून तोही एक आम्हाला रेफरन्स मिळालाच होता. मग मी काही कशाचाही विचार न करता मी सरळ दादरला जाऊन ही टूर बुक केली. आणि तसं बघायला गेलं तर तैवान हा एवढूसा देश आहे, पण त्यांचं सगळंच बघायला गेलं तर त्यांचं रोड्स काय किंवा इन्फ्रास्ट्रक्चर इतकं प्रगत आहे. आणि एक एक जी त्यातली ठिकाणं आहेत ती बघून सुद्धा आम्हाला अचंबित व्हायला झालं. म्हणजे छोटी छोटी देश असून तेवढं डेव्हलप करतात, म्हणून आम्ही तैवानी टूरला जायचं ठरवलं. मला काय तैवान टूर बघत असताना जी ठिकाणं आम्ही पाहिली त्यातली मुख्यत्वे म्हणजे मेन्शन करण्यासारखी ठिकाणं म्हणजे तैवान लँटर्न फेस्टिवल. त्या तैपेई या शहरामध्ये लँटर्न फेस्टिवल होतं. इथे चायनीज न्यू इयरच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी होते. याच्यामध्ये मोठे मोठे आकाशकंदील आपली स्वतःची मनोकामना लोक लिहितात आणि ते आकाशात सोडले जातात. आणि अशा वेळी साधारण संध्याकाळी हे चालू होतं सेलिब्रेशन. आणि त्यावेळी आकाशात जवळजवळ हजारो लाखो आकाशकंदील फिरत असतात. ते त्यांची अशी कल्पना आहे की आपली इच्छा त्या आकाशकंदिलाबरोबर देवापर्यंत पोहोचावी. ती नंतर वर गेल्यानंतर तो आतला दिवा भिजल्यानंतर ते आकाशकंदील खाली पडतात. मग ते तिथले लोक ते आकाशकंदीलचे पडलेले आकाशकंदील गोळा करतात, परत आणून देतात आणि त्याबद्दल काहीतरी त्यांना मोबदला मिळतो. हे एक ठिकाण. दुसरं ठिकाण म्हणजे रेनबो विलेज. एक हाँगकाँग वरून एक माणूस आला होता आणि ही जी एरिया होती ते 1200 घर आहेत आणि त्या 1200 घरामध्ये ती मिलिटरी कॅन्टोन्मेंट एरिया होती आणि ब्रिटिश लोक ती डिस्ट्रॉय करायला डिमॉलिश करायला निघाली होती. तेव्हा तो हाँगकाँग वरून एक माणूस आला, काय त्याचं नाव युआंग यू म्हणून त्याचं नाव होतं. आणि त्यांनी प्रत्येक घरं रंगवायला सुरुवात केली. बर्ड्स घातले, अॅनिमल्स घातले, माणसांचे फोटो काढले आणि रंगीबेरंगी एरिया ती केली. आणि आता त्याला रेनबो विलेज म्हणून ओळखलं जातं. आणि आता जेव्हा फेब्रुवारी 19 मध्ये गेलो होतो तेव्हा तो माणूस स्वतः आम्हाला तिकडे भेटला. 90 वर्षाचा तो माणूस आहे, 90-92 वर्षाचा माणूस आहे आणि तितकाच तो अजूनही ऍक्टिव्ह आहे. खूप सुंदर एरिया आहे. म्हणजे रॉक फॉर्मेशन, जिओलॉजिकल पार्क आहे तिकडे. सेडिमेंटरी रॉकचे फॉर्मेशन झालेले आहेत आणि इतके सुंदर ते रॉक्स फॉर्मेशन झालेले आहेत की त्यातले एक आहे ते क्वीन्स हेड फॉर्मेशन म्हणून आहे. जर इजिप्तला गेला असाल तर तिकडे इजिप्तची जी क्वीन आहे नेफ्रिडिटी तिच्यासारखं तो फॉर्मेशन दिसतो, रॉक फॉर्मेशन, म्हणून त्याला क्वीन्स हेड फॉर्मेशन म्हणतात. आणि आणखीन सांगायचं झालं तर आणखीन तिकडे हे तुमचं ॲरो नाही, नंतर सनमून लेक आहे तिथे रोपवे आहे. आणि फॉर्मोसन पीपल म्हणजे ॲबॉर्जिन्स, तैवानचे ॲबॉर्जिन्स ओरिजिनल फॉर्मोसन पीपल, त्यांचं कल्चरल पार्क आहे आणि ते अतिशय बघण्यासारखं आहे. जी जी आम्ही ठिकाणं बघितली ती आयुष्यात कधीही दुसरीकडे बघता येणार नाहीत अशी ठिकाणं आम्ही बघितली. त्याच्यामुळे आणि योगायोगाने आमचं ईशा टूर बरोबर एवढं मस्त जुळलं होतं, अरेंज झालं होतं की सगळी ठिकाणं आम्ही मनसोक्त पाहिली. छान छान, धन्यवाद धन्यवाद. खूप छान तैवान बद्दल माहिती दिली तुम्ही. याच्यानंतर मी डॉक्टर माणिक काळे आणि राजेंद्र काळे यांना आमंत्रित करतो. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. त्यांची ओळख करून द्यायची म्हणजे हे दोघेही डॉक्टर्स आहेत आणि ठाण्यामध्ये सुप्रसिद्ध IVF सेंटर, आकृती IVF सेंटर, जिथे शेकडो टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आलेले आतापर्यंत.
आणि त्यांचं ठाण्यामध्ये एक सेंटर आहे आणि डोंबिवलीत एक सेंटर, असे 2 IVF सेंटर्स आहेत. डॉक्टर राजेंद्र काळे स्वतः इंडियन रेल्वेमध्ये खूप मोठ्या पदावर मेडिकल ऑफिसर म्हणून काम बघत होते, पण आता पूर्ण वेळ त्यांनी डॉक्टर माणिक काळेंना मदत म्हणून पूर्ण वेळ त्यांनी दिलाय. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा महत्वाचा उद्योग तो म्हणजे भटकणे. प्रचंड भटकणारं कुटुंब आहे. जवळजवळ वर्षाला एवढ्या मोठे सेंटर असून सुद्धा वर्षाला 5 ते 6 ट्रिप छोट्या छोट्या करतात, मोठ्या पण असतात आणि छोट्याही सुद्धा असतात. तर तेही त्यांच्याकडून समजून घ्यायचं की कसं मॅनेज करणार हे सगळं वेळांचं गणित. आणि आणखीन एक महत्वाची त्यांची ओळख म्हणजे हे जसं भटकणारं कुटुंब आहे तसंच गाणारं कुटुंब सुद्धा आहे. दोघे सुद्धा खूप छान गाणं गातात. डॉक्टर राजेंद्र काळे तर मला वाटतं मुकेशच्या आवाजात गाणी म्हणण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत आणि बरेच त्यांचे मोठे मोठे कार्यक्रम सुद्धा झालेले आहेत. आणि डॉक्टर माणिक काळे आता सध्या शिकतायत आणि त्याही आता लवकरच जॉईन होतील. तर असं हे भटकणारं आणि गाणारं कुटुंब यांना हा 10 वर्षात त्यांनी बऱ्याच सहली आमच्यावर ईशाटूर्स बरोबर केल्या आहेत. तर त्यांना प्रश्न मला विचारायचा आहे, तुम्ही अनेक कंट्रीज देश भारताबाहेर अनेक देश फिरलात तुम्ही. तर मला वाटतं गेल्याच वर्षी किंवा गेल्या वर्षी तुम्ही आपण एकत्र स्कॅन्डिनेव्हियाची नॉर्दर्न लाईटची टूर केली होती. आणि मला वाटतं की आतापर्यंत ज्या 9 सहली केल्या त्याचं सगळ्यात बेस्ट सायटिंग ह्या टूरला झालं. सलग 3 दिवस आपण नॉर्दर्न लाईट्स बघत होतो. तर एकंदर या नॉर्दर्न लाईट्स आणि सांता क्लॉज विलेज, त्याच्यानंतर रेनडिअर स्टेडिंग याच्याबद्दल थोडक्यात आम्हाला जर तुम्ही सांगितलं तर आम्हाला फार आपल्या पर्यटकांना आणि ऐकणाऱ्या लोकांना खूप आवडेल. नॉर्दर्न लाईट्स ही जी टूर आम्ही आत्माराम बरोबर केली, त्या पहिल्यांदा जेव्हा मिडनाईट सन केली तेव्हाच ठरवलं होतं की आता पुढची टूर करायची ती म्हणजे नॉर्दर्न लाईट. अतिशय उत्सुकता होती, अतिशय आतमध्ये हे होतं की -40 ला आपण कसे काय ही टूर करू शकू. पण आत्मारामचं नेहमी असतं की काही स्ट्रेस घेऊ नका, आपण ती बरोबर मॅनेज करतो. आणि रिअली इतकी सुंदर मॅनेज केली होती ती टूर आणि एवढा अमेझिंग एक्सपिरियन्स होता. टॉप ऑफ द वर्ल्ड, म्हणजे असा एक्सपिरियन्स माझ्या आयुष्यात, मी 30 तरी कंट्री आतापर्यंत फिरली, पण त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट टूर होती नॉर्दर्न लाईट. त्याच्यामध्ये सुद्धा एवढं त्या बर्फामध्ये चालणं आणि हे सगळं काही तयारी करून घेणं आपली आणि त्या मानसिकरित्या आणि बाकी पण तयारी करणं, हे ईशा टूरचं खरोखर वैशिष्ट्य आहे. पहिली गोष्ट म्हणजे आत्मारामचा या टूर्स मध्ये आत्मा आहे असं मी म्हणेन. त्यामुळे प्रत्येक टूर जी आहे ती तो खूप आत्मीयतेने करतो. म्हणजे तुम्ही जो एक्सपिरियन्स बाकीच्या टूर बरोबर केला आम्ही, त्याच्यापेक्षा एक अमेझिंग वेगळा एक्सपिरियन्स असतो प्रत्येक वेळेला आत्माराम बरोबर ट्रॅव्हलिंग करण्यामध्ये. आणि हे आम्ही सगळ्या टूर मध्ये एक्सपिरियन्स केलं. नॉर्दर्न लाईटची मजा तर अशी की आम्ही ज्या डेस्टिनेशनला पोहोचलो पहिल्यांदा खूप थकलो होतो खूपच, आणि आत्माराम एकदम उत्साहाने होता की खाली उतरा, सगळ्यांनी तयारी करा पटापट कपडे. आधीच ते 4-4, 5-5 लेअर घालून कंटाळलेलो. आणि तो म्हणाला नाही, लाईट तर आपल्याला नॉर्दर्न लाईट तर बघायचे. सगळे जण खाली उतरले एक्सेप्ट मी नाही उतरली. मी म्हटलं मला आता शक्य नाहीये हे सगळं कव्हर करून परत उतरायचं. आणि तुम्ही विश्वास नाही करू शकत, जोरजोरात आवाज यायला लागले, मी खिडकी उघडली आणि नॉर्दर्न लाईट्स माझ्या समोर होते. म्हणजे असा अनुभव माझ्या आयुष्यातला पहिला अनुभव की गेल्याबरोबर खिडकी उघडल्याबरोबर समोर नॉर्दर्न लाईट्स, आणि तो एक प्रकारचा एक खूप सुंदर अनुभव होता माझ्या आयुष्यामधला. त्याच्यानंतर खाली उतरलेल्या लोकांनी व्हिडिओ शूटिंग हे ते, माझा नवरा पहिला खाली उतरण्यामध्ये, त्यामुळे ते सगळं झालं. पण आय वॉज ब्लेस्ड टू हॅव सच अ ब्युटिफुल जर्नी विथ ईशा टूर्स. नॉर्दर्न लाईटची मला अजून एक गोष्ट सांगावं लागेल की त्याच्यामधला आपला जो सांता क्लॉज विलेज आहे तिकडे जायचं म्हणजे आपण ते लहानपणाच्या ज्या फेरी टेल्स आपण ऐकतो ना त्यांना जगायचं आहे. म्हणजे वी लिव्ड ॲट त्या फेरी टेल्स जगायचं म्हणजे त्या विलेजला जायचं. रोमेन विला का काहीतरी नाव आहे ना त्या जागेचं, रोमानिया. हा रोमेनिया. तर तिथे अगदी अक्षरशः म्हणजे आम्ही गेलो, पूर्ण सांता क्लॉज विलेज बघितला, सांता क्लॉजला भेटलो, सांता क्लॉज बरोबर गप्पा मारल्या, सांता क्लॉज बरोबर आपण सर्वांनी गाणं पण गायलं. आणि सांता क्लॉज म्हणाला की मी आता तुमच्या गोव्याला येणार आहे.
नंतर रेंडियर जे आणि रेंडियर येस जो रेंडियरच्या राईट राईड होती तो एक अमेझिंग वेगळा एक्सपिरियन्स होता आणि त्याच्यात सगळ्यात बेस्ट म्हणजे लंच दिलं होतं ईशा टूरने. ते मी आजपर्यंत नाही विसरणार. एवढं गरम सूप एवढ्या थंड लागेल आणि रिअली दिसते. म्हणजे तुम्ही कोणी केली नसेल नॉर्दर्न लाईट तर ईशा टूर बरोबर तुम्ही नॉर्दर्न लाईट करायलाच पाहिजे. हा माझा सजेशन आहे सगळ्यांना. किती पण टेम्परेचर कमी असो देर शुड नॉट बी एनी फिअर. कोरोनाच्या समोर तर काही फिअरच नाही ती. यू शुड नॉर्दर्न लाईट. आणि मला आत्मारामबद्दल एक विशेष हे सांगायचं आहे की आपण 7 समुद्र पार नॉर्दर्न लाईटला जावो किंवा आपण कुठेही केनिया टेंझानियाला जावो किंवा आपण 1.5-2 तासावरती कोणती तरी एका दिवसाची टूर करायची असली तरी दोघांमध्ये आत्मीयता ऍब्सोल्युटली सारखी असते. आणि गिरनारचा चहा. आणि गिरनारचा चहा. सो आमचा एक्सपिरियन्स नॉर्दर्न लाईट वॉज द ग्रेट एक्सपिरियन्स. सुरुवात केली आत्माराम बरोबर लेह लडाखच्या टूरने. ते माझ्या मुलीमुळे आणि माझ्या मुलीला नाचणे कुटुंब चांगलं ओळखतं. त्यांच्या जीपमध्ये होती ती कॅनडा टूरला केनिया टूरला आणि ती एवढी मागे लागली आमच्या की नाही आता तुम्ही पुढची ट्रिप करायची तर आत्माराम बरोबर ईशा टूर बरोबरच करायची. आणि फर्स्ट आमचा एक्सपिरियन्स होता लेह लडाख. त्याच्यानंतर नेव्हर एंडिंग एक्सपिरियन्सेस आहेत भरपूर आहे सांगायला. 1 तास जाय 1-1.5 लेह लडाख बद्दल पण असं सांगायचं की लेह लडाख बद्दल आपल्या बाकी मित्रांशी किंवा यांच्याशी बोलताना नेहमी हा एक प्रश्न असतो की नाही तिकडे जायला पाहिजे का, मग तिथे त्रास होऊ शकतो आणि ते होऊ शकतो आणि अर्ध्याधिक वेळेला आपण मग ते टाळतो तिथे जाणं की आपण तिकडे नको जाऊया. पण ईशा टूर्स बरोबर गेल्यावरती आम्हाला कोणत्याही प्रकारचा कसलाही त्रास झालेला नाही आणि फारच मजा आली. लडाख वॉज मेस्मरायझिंग. म्हणजे लडाख एक अशी जागा होती की तिथे कॅमेरा आपण थकून जातो म्हणून कॅमेरा खाली घेतो आणि तेवढ्यात लगेच परत आपण कॅमेरावरती घेऊन फोटो काढायला लागतो. म्हणजे कॅमेरा खाली घ्यायला वेळच नाही मिळत. जिकडे बघावं तिकडे आपलं सुंदर दृश्य दिसत असतात. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. याच्यानंतर मी येणार आहे नैना नाचणे आणि डॉक्टर दीपक नाचणे. नमस्कार डॉक्टर. डॉक्टर दीपक नाचणे MD कन्सल्टंट फिजिशियन आहे. स्पेशलाइज इन डायबेटिक्स अँड इन्फेक्शियस डिसीज. कस्तुरबा हॉस्पिटल मधून आताच मी काही वर्षांपूर्वी रिटायर झाले ऍज अ ऑनररी फिजिशियन. पण रिटायर झालेले ऍज अ चीफ ऑफिसर सेंट्रल कॉटन रिसर्च युनिट मधून. तर असे हे कुटुंब ज्यांना पर्यटनाची प्रचंड आवड आणि मला वाटतं कॉमन गोष्ट सगळ्यांमध्ये एकच आहे ती पर्यटनाची प्रचंड आवड. गेली 10 वर्ष ईशा टूर्स बरोबर सहली करतायत आणि ईशा टूर्सच्या ब्रँड अँबॅसेडर असल्यासारख्या त्यांच्या कुटुंब नातेवाईक मित्रमैत्रिणी यांना त्यांनी ईशा सोबत जोडलंय त्यांनी. तर असं हे डॉक्टर बोलतात आणि नाचणे छान आपल्याला आपल्याशी गप्पा मारणार आहेत. तर नाचणे मॅडम तुम्हाला मी प्रश्न विचारतो की तुम्ही अनेक सहली केल्यात पण जनरली मोरोक्को सारखा जो देश आहे तो तुमचा स्पेन पोर्तुगाल मोरोक्को सारखा 2 किंवा 3 दिवसांसाठी केला जातो. पण मी गेल्या वर्षी जी केलेली टूर होती 2019च्या नोव्हेंबरमध्ये मोरोक्को, त्याच्यामध्ये 10 दिवसांच्या टूरसाठी तुम्ही जे जायचं ठरवलं तेव्हा तुम्हाला काय वाटलं की काय का जायला पाहिजे या 10 दिवसाच्या टूरसाठी आणि तुम्हाला काय भावलं त्या कंट्रीमध्ये किंवा त्या डेस्टिनेशन मध्ये? त्यामुळे तुमच्याकडून ऐकायला आवडेल की मोरोक्को कसं वाटलं तुम्हाला? ऍक्च्युअली कुठेही जाण्याआधी आमचा एक प्रोसेस असतो. ही येऊन मला सांगते की अमुक अमुक ठिकाणी जायचंय
तर मग मी सगळ्या प्रकारचे ऑब्जेक्शन काढतो. का, कुठे, का जायलाच पाहिजे का, आणि तिकडे काय असेल. मोरोक्कोच्या बाबतीत पण तसंच झालं. हिने सांगितलं आपल्याला मोरोक्कोला जायचंय. म्हटलं अरे पण काय हे, एक देश 10 दिवस, इस्लामिक देश आहे, सेफ आहे का? मग तिने मला मग आत्मारामनी पाठवलं दाखवलं. मग सगळं एवढं सगळं बघायचं आहे. आणि मुख्य म्हणजे आत्माराम आणि स्मिता दोघेही आहेत बरोबर. मग मी म्हटलं बरं चला. तर पण हिने आता मोरोक्को का चूज केलं हे ती सांगेल. ऍक्च्युली अशा खूप सहलीवर आम्ही गेलेलो आहे भारतात आणि भारताच्या बाहेर. पण पॉप्युलर ठिकाणं सुद्धा बघितलेत, नाही असं नाही. पण आता असं झालंय की सगळ्या पॉप्युलर ठिकाणी एवढी गर्दी असते तर ती ठिकाणं सगळी अक्षरशः टुरिस्टी झाले. त्यामुळे असं वेगळं एखादं ठिकाण बघावं असं वाटत होतं. आणि युजली आपण काय बघतो की आयदर हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स असलेलं पाहिजे किंवा नॅचरल ब्युटी पाहिजे किंवा आर्किटेक्चरली बघण्यासारखं ठिकाण पाहिजे. पण मोरोक्कोमध्ये हे सगळंच आहे. त्यामुळे कारण बरंचसं वाचलं होतं, फोटो बघितले होते, तर ह्या सगळ्या गोष्टी मोरोक्कोमध्ये असल्यामुळे मला मोरोक्कोला जावंसं वाटत होतं. दुसरं म्हणजे तुम्हाला आठवत असेल की 2 प्रसिद्ध मूव्हीज होत्या, कासाब्लांका आणि लॉरेन्स ऑफ अरेबिया. त्यातलं कासाब्लांका मूव्ही मोरोक्कोमध्ये सेट झालेली आहे आणि लॉरेन्स ऑफ अरेबियाचं शूटिंग बरंचसं मोरोक्कोमध्ये आहे. आणि ते एवढ्या सुंदर मूव्हीज आहेत की त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की आपण मोरोक्को बघावं. आणि तेवढ्यामध्ये आत्मारामनी डिक्लेअर केलं की मोरोक्कोची टूर आहे काढणार. झालं, आत्मारामनी काढले म्हटल्यावर आम्ही लगेच ती टूर बुक केली. आणि खरोखर मोरोक्को हे कंट्री विथ डायव्हर्सिटी आहे. तिकडचं कल्चर म्हटलं तर इस्लामिक कंट्री असल्यामुळे नॅचरली मुस्लिम कल्चर तर आहेच, पण तरी सुद्धा त्यांच्यावर फ्रान्स पूर्वी असल्यामुळे त्याच्यावर युरोपियन संस्कृतीचा पण पगडा आहे. त्यामुळे ते खूप लिबरल आहे. तिकडचं लँडस्केप, खजुराची झाडं, मोरोक्को इज नोन फॉर खजूर. त्याच्यामुळे तिकडे खजुराचं लँडस्केप पण भरपूर असतं. अटलांटिक ओशन आहे. हे सगळं बघायला मिळतं तिकडे. नंतर सगळ्यात मेन म्हणजे वर्ल्ड मधलं बिगेस्ट डेझर्ट सहारा डेझर्ट मध्ये आपण जातो. त्यामुळे ह्या अशा सगळ्या छान छान ठिकाणं असल्यामुळे आम्ही म्हटलं की मोरोक्कोला जाऊया. आणि ती कॅमल राईड, सहारामध्ये कॅमल राईडचं सिम्पली फॅन्टास्टिक, एवढी सुंदर म्हणजे खूपच मजा आली त्याच्यामध्ये. तसंच तिकडे आर्किटेक्चरल ब्युटी सुद्धा आहे. कासाब्लांकाला आपण पहिल्यांदा उतरलो आणि तिकडे जी सगळ्यात मोठी मॉस्क आहे हसन 2, बिगेस्ट मॉस्क, म्हणजे सेकंड बिगेस्ट इन द वर्ल्ड आय थिंक. मक्का मदिना नंतर सेकंड नंबर ही मॉस्क आहे. आणि एवढी मोठी आहे की तिकडे जवळजवळ 80,000 लोक ऍट ए टाइम नमाजाला बसू शकतात. एवढं भव्य दिव्य ते स्ट्रक्चर आहे. एंट्रन्स पासून जर आत ऍक्च्युअल मॉस्क जायचं असेल तर तिकडे त्यांनी गाड्या सुद्धा ठेवल्या आहेत की तिकडे जी लोक चालत जाऊ शकत नाही. आता अर्थात आम्ही चालत गेलो कारण चालण्यामध्ये ते आणखी तुम्ही एन्जॉय करू शकता. तर तसंच त्यांची राजधानी रबाट मध्ये कसबा आहे. ते आपल्या इकडचे फोर्ट वगैरे असतात तशा टाईपचं स्ट्रक्चर आहे साधारण मातीचं. आणि आतमध्ये लिटरली एक टाउनशिप आहे, ते पण एक बघण्यासारखं आहे. तसंच हसन टॉवर हा एक ऐतिहासिक इमारत आहे. तिकडची आर्किटेक्चर अतिशय सुंदर आहे. त्यामुळे म्हणजे हे सगळं ते बघितलं. दुसरं एक सुंदर आता नॅचरल ब्युटी म्हटलं तर इफ्रान म्हणून एक ठिकाण आहे मिडल अटलास माउंटनवर. आणि सगळं स्नोफॉल वगैरे आहे. नोन एज स्वित्झर्लंड ऑफ मोरोक्को. अतिशय सुंदर ठिकाण आहे. स्वित्झर्लंड ऑफ आफ्रिका ओके म्हणतात. आणि खरंच सुंदर ठिकाण आहे. तसंच ट्रॅडिशनल गोष्टी आहेत तिथे. मरक्केश आणि फेजला ट्रॅडिशनल मार्केट आहे. तिकडे खजूर तर इतक्या प्रकारचे असतात, म्हणजे खजुरासाठी प्रसिद्ध आहे. पण वी कांट इमॅजिन, आपल्याला 1-2 प्रकारचे दिसतात पण तिकडे लिटरली लिंबा एवढे मोठे मोठे खजूर आणि
हजारो प्रकारच्या गोष्टी असतात. ते पण सगळं बघण्यासारखं आहे. एकदा त्या मार्केटमध्ये शिरलं की आपण हरवूनच जातो. तर आम्ही सगळे सारखे एकत्र एकत्र राहत होतो, पण ठीक आहे. अदरवाईज कुठेतरी कोणतरी हरवण्याची शक्यता होती. त्यातला एक हरवला. म्हणजे जर काहीतरी दुसरीकडे बघायला गेला कुरूप आणि तिथे नसायला. एनिवे, पण फेज मध्ये सुद्धा मार्केट आहे तिकडे. मोरोक्कोला तांबड्याचं खूप मार्केट मोठं आहे. तांबड्याचं मिळतं आणि मोरोक्कन लॅम्प्स आर व्हेरी मच प्रसिद्ध आहेत एकदम. तर ते सुद्धा बघायला मिळालं. आणखीन एक मोठं ठिकाण म्हणजे ब्लू टाउन. केपचावनला ब्लू टाउन आहे. सगळीकडे निळ्या रंगाने रंगवलेली घरं, निळ्या रंगाचं, म्हणजे लिटरली बघितल्यानंतर इतकं आल्हाददायक वाटतं आपल्या डोळ्यांना. सगळं निळं निळं निळं, खूप सुंदर आहे हे ठिकाण. आणि आणखीन एक किंवा गोष्ट म्हटली तर स्टेट ऑफ जिब्राल्टर. इकडे कॅस्पियन सी आणि अटलांटिक ओशन हे दोन सेपरेट होतात त्या स्टेट ऑफ जिब्राल्टर. आणि या मोरोक्कोहून आपण स्पेन बघू शकतो. स्पेनचे लाईट्स वगैरे दिसतात आणि तिथून अतिशय सुंदर व्ह्यू दिसतो. हे सगळं बघायला अर्थात 10 दिवस म्हणजे पाहिजेच होते. इव्हन 12 दिवस असते तरी आम्ही एन्जॉय केलं असतं. त्यामुळे 10 दिवसाची टूर फक्त एक देश बघायला आम्ही केली, पण इट वॉज वर्थ इट. आणि मुख्य म्हणजे काय, मला आत्मारामचं एक आवडतं की ते स्वतः त्यांना बघण्याची खूप आवड असल्यामुळे नवीन नवीन ठिकाणं आणि ते त्यांना जे ठिकाणं आवडतात ते आवर्जून ते आपल्याला दाखवतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण म्हटलं की मी नाही येत बघायला, असं झालं, मी एकदा म्हटलं की गाडीतून खूप बाहेर थंडी आहे, मी उतरत नाही, तर त्यांनी येऊन मला सांगितलं काही नाही होत थंडी, चला तुम्ही, काही होत नाही, घेत आहे, या तर खरं. आणि ते मला कंपल्सरी घेऊन गेले आणि खरोखर ते बघण्यासारखं. हे सगळं असल्यामुळे आत्माराम बरोबर जायला आवडतं. बरेच जण 4-5 दिवसाची मोरोक्कोची ओळखतात, पण ते म्हणजे लिटरली तुम्ही खोप देऊन आल्यासारखं असतं. आणि ही सगळी ठिकाणं कव्हर पण करणार नाही. आम्ही जवळजवळ 2,500 किलोमीटर प्रवास केला राऊंड ट्रिप आणि हे सगळं बघितलं. तर 10 दिवसाची ट्रिप म्हणजे त्याच्यात खूपच एन्जॉय केलं आम्ही. आणि म्हणून आतापर्यंत आम्ही ईशा टूर बरोबर जातो. आता आपल्या पंतप्रधानांनी नारा दिलाय की आत्मनिर्भर व्हा, आत्मनिर्भर व्हा. आम्ही तर कधीच आत्मारामवर निर्भर होऊन करणार आहोत. थँक्यू थँक्यू थँक्यू, खूप छान. धन्यवाद, खूप छान तुम्ही माहिती दिलीत मोरोक्को बद्दल. याच्यानंतर मी एक ओळख करून देणार आहे लीना खेराडे आणि चंद्रकांत खेराडे. व्यवसायाने गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, रोड कन्स्ट्रक्शनचं काम करणारे चंद्रकांत खेराडे ठाणे शहर गेल्या काही वर्षांमध्ये खूप सुंदर कायापालट झालेला आहे. आणि त्या कायापालटामध्ये एक के इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे चंद्रकांत खेराडे यांचं के इन्फ्रास्ट्रक्चर याचा खूप मोठं योगदान खूप मोठं आहे त्या सुंदर ठाण्यामध्ये. आणि खूप हौशी कुटुंब आहे दोघे सुद्धा. स्वतः चंद्रकांत खेराडे चांगले स्विमर आहेत. आता ओपन सी मध्ये स्विमिंगचं नवीन त्यांना वेळ लागलाय आणि आता बऱ्याच स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत ओपन सी मध्ये स्विमिंग करण्याचं. तर कठीण काम असतं ते, पण ते आता खूप इझिली करायला लागले. तर आणि गेली 6 वर्ष आमच्या बरोबर ईशाटूस बरोबर छान सहली करतायत. आणि छान कधी कधी यांना चंद्रकांत खेराडेंना माहित सुद्धा नसतं कुठल्या देशात चाललंय, कारण ते फक्त म्हणतात की आम्ही निघालो, पण सगळं बायकोवर सोडून ते आमच्या. तर पहिला प्रश्न विचारेन मी दोघांनाही. तुम्ही अनेक टूर केले आहेत ईशा टूर्स सोबत. तर ईशा टूर्सच्या स्कॅन्डिनेव्हियन मिडनाईट सनच्या काही आठवणी, जसं मगाशी डॉक्टर काळ्याने स्कॅन्डिनेव्हियाच्या नॉर्दर्न लाईट्स बद्दल म्हणजे विंटर मध्ये टूर बद्दल आठवण सांगितली, आणि त्याच्याच एक्झॅक्टली अपोजिट स्कॅन्डिनेव्हियाची मिडनाईट सनची टूर असते. तर त्याच्याबद्दल काही आठवणी तुम्ही सांगाल? नमस्कार. ऍक्च्युली जेव्हा मला परब यांनी सांगितलं की स्कॅन्डिनेव्हियाला आपल्याला जायचं आहे आणि तिथे रात्र होतच नाहीये, तर दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस
हा जो काही प्रकार आहे हा अत्यंत वेगळ्या टाईपचा प्रकार आहे आणि हा प्रत्यक्ष आपल्याला बघायला मिळेल या उत्सुकतेपोटी आम्ही ती ट्रिप जॉईन केली. आणि जेव्हा मी बघितलं की खरोखर रात्री सूर्य मावळतच नाहीये आणि पूर्ण दिवस हा सूर्यप्रकाशासारखा असतो. रात्री 12 वाजता थोड्या वेळाकरता असं वाटतं की अंधार झालेला आहे, पण 24 तास जवळजवळ उजेड असतो तिकडे. आणि तिथली जी ब्युटी आहे ती ब्युटी अत्यंत खूप सुंदर आहे. ऍक्च्युली कसं आहे की त्या व्यक्तींना निसर्ग सौंदर्य ह्या गोष्टी जर का काही माहिती किंवा जाणीव करून घ्यायची असेल तर ईशा टूर बरोबर या अशा काही वेगवेगळ्या टाईपच्या टूर्स आहेत ज्या हटके आहेत. स्वतःला ऍक्च्युअली निसर्गाची खूप आवड आहे, पण असं ट्रॅव्हलिंग करणं, सहलीला जाणं हे स्वतःहून या व्यस्त कामांमुळे किंवा वाटायचं असं 10 दिवस सहलीला जायचंय, पण 10 दिवस काम कोण सांभाळणार आणि 10 दिवस कसं काय आपण मॅनेज करणार आहे. पण जेव्हा मी ईशा टूर बरोबर जेव्हा ट्रिप अरेंज करून जायला लागलो तेव्हा ते 10 दिवस म्हणजे एकदम इझी आणि असे वाटलेच नव्हते की आपण ट्रिप मध्ये आहोत. कारण तुला जायच्या लास्ट मोमेंट पर्यंत पण मला त्या आयटनरी किंवा कुठे आपण जातो याची कल्पना नसायची. पण या सगळ्या बाबतीची माहिती माझी मिसेस लीना घ्यायची आणि जेव्हा मी तिकडे जायचो तेव्हा खरोखर एक वेगळ्याच जगामध्ये वेगळ्या वातावरणामध्ये गेल्यानंतर असं वाटायचं की खरोखर आपण आपला वेळ जो आपल्यासाठी स्वतःसाठी द्यायचा आहे तो या सहलीच्या माध्यमातून आपण देतोय. आणि या टूर बरोबर मी जेव्हा जेव्हा गेलोय तेव्हा मला असं कधीच वाटलं नाही की इथे काहीतरी कुठल्या अडचणीने आपण काय फेस करतोय किंवा आपल्याला असं वाटतं ना की आपण कसं काय अरेंज करणार आहे, कसं काय आपल्याला जेवणा खाण्याचे जे काय आपल्या सवयी आहेत त्या कशा काय आपण बदलवणार किंवा कसं आपलं टेस्ट तिथे राहणार आहे. परंतु परब या सगळ्या गोष्टींकडे जातीने लक्ष दिल्यामुळे असं काही वाटलंच नाही की या सहलीमध्ये कधी काही त्रास असेल. आता तसं म्हणाल तर मी या ईशा टूर बरोबर ज्या काही ट्रिप्स केल्यात त्याच्यामध्ये या टर्कीची जी टूर ती अत्यंत सुंदर आहे. कारण त्यातल्या निसर्ग सौंदर्य जे आहे टर्कीचं ते खूपच अप्रतिम आहे. त्याच्यानंतर मला फॉरेस्ट किंवा प्राण्यांची खूप आवड आहे. त्याच्यामुळे मी केनिया, टांझानिया या ट्रिप्स त्यांच्याबरोबर केलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये ज्या केनिया ग्रुपमध्ये जे मायग्रेशन हा जो प्रकार आहे तो म्हणजे ज्या प्राण्यांचं जे एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जाण्याचा जो प्रकार आहे तो अत्यंत कमी लोकांना त्याचा अनुभव घेता येतो. आणि आम्हाला तो पहिल्या ट्रिपमध्ये इतका व्यवस्थितपणे पाहता आलं, अनुभवता आलं की तो खरोखर रोमांचकारक प्रकार आहे तो. त्यामुळे मी ती ट्रिप दोनदा मी त्याच्याबरोबर केली. एकदा मी माझ्या फॅमिली बरोबर केले, नंतर मी माझी स्वतःची ओन करून बघितलेली आहे. त्याच्यामध्ये नंतर आम्ही त्या केनियामध्ये व्हिक्टोरिया फॉल्स आहे तिथे गेलेलो होतो. तर डॉक्टर जोशींबरोबर आमचा जो काही अनुभव आहे तो खूप अविस्मरणीय आहे. तिथे गेल्यानंतर ते आता मला त्या वाद्याचं नाव येत नाही, पण तो वेगळाच टाईपचं वाद्य आहे. ते आजही माझ्या कानामध्ये असं गुंजत असतं आणि एक वेगळ्या प्रकारचा अनुभव, एक वेगळ्या प्रकारचा आनंद या ट्रिप मधनं मी घेत असतो. छान छान छान. लीनाताई तुम्ही स्कॅन्डिनेव्हिया बद्दल थोडंसं सांगा. मिडनाईट सन बद्दल तुमची काही तुमच्या वेगळ्या आठवणी आहेत का? मिडनाईट सन बद्दल तिथे म्हणजे इमॅजिन करत होते पण टोटली डिफरंट. म्हणजे तिथे गेल्यानंतर एकदम स्तंभित राहिलो ते सगळं बघून आणि अवर्णनीय आणि इतकं मेमोरेबल होतं ते. तुम्हाला तो रेल्वेचा प्रवास आठवतो का? त्यातून बोगद्यातून आपण विमान गाडीतून उतरलं समोर तो वॉटरफॉल उतरल्या समोर असलेला वॉटरफॉल किंवा फिओर्ड्स मधून तो याचा प्रवास, बोटीचा प्रवास.
आणि मध्यरात्री सूर्य बघणे. येस, म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत ज्या मेमोरेबल आहेत, पण सगळ्यात जास्त मला आवडलेली ट्रिप म्हणजे आपली ईस्टर्न युरोपची जी ट्रिप होती. आणि पुढच्या प्रश्नात मी तुम्हाला विचारणार ईस्टर्न युरोप. बरं, डॉक्टर ओरोसकर, तुम्ही स्वतः खूप दिलखुलास आणि मस्त धमाल व्यक्ती आहात. तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही असलं की आईस ब्रेकिंगचा प्रश्न आम्हाला येत नाही, आम्ही निर्धास्त असतो. आणि तुम्ही खूप चांगले गाता सुद्धा, पण तुमचं गाणं जरा वेगळ्या पद्धतीचं आहे. जरा वेगळ्या पद्धतीचं म्हणजे तुम्ही विडंबन गीतं खूप गाता. तर आम्हाला एखादं विडंबन गीत ऐकवावं अशी मी विनंती करतो सगळ्यांतर्फे. त्या सगळ्या तुमच्या बरोबर लोक आणि त्यांना सुद्धा ते आवडेल. नाही, मी गाणं ऐकवतो, पण आधी सांगतो माझा एक्सपिरियन्स काय होता. मी ईशा टूर बरोबर फक्त 2 टूर्स केल्या. एक पहिली तैवानची आणि दुसरी मोरोकोची. बाकीच्या टूर्स मी दुसऱ्या ग्रुप बरोबर केल्या. आपण ईशा टूर बरोबर जी आपल्याला मजा आली सगळ्यांना, ती कुठल्याही आधीच्या टूरवर आली नव्हती. सुरुवात ती एअरपोर्ट पासून झाली. म्हणजे आम्ही चेक इन करून आज शिरलो, बघितलं आम्हाला ही ओळखता आली, स्मिता रेगे तुमचे डायरेक्टर. नंतर तिच्याबरोबर एक हाफ पॅन्टवाला माणूस. हाफ पॅन्टवाला माणूस कोण? आता ही म्हणते टूर गाईड वगैरे असणार. नाही म्हटलं तो ओळख झाली, हे आत्माराम. म्हटलं टूर ईशा टूरचं ओनर आपल्या बरोबर, आणि एवढे खेळीमेळीत आणि एवढे कॅज्युअल याच्यामध्ये, म्हणजे मजाच येणार आहे. पण नंतर आत्माराम आणि स्मिता तुमचं जे वागणं होतं, म्हणजे आत्मीयता आणि वागणं, म्हणजे टूरवर तुम्ही पर्यटकांसारखे किंवा त्याच्यापेक्षाही एक खेळीमेळीने वागत होता. आणि आपल्या टूर मधले पर्यटक म्हणजे 101 बडकर होते सगळ्या. विवेक पालकर काय, अंजली बात्रा काय, नंतर मोरोक्को टूर मध्ये सुजाता मोगरे काय. छान, फार आनंददायक, म्हणजे असे न विसरणाऱ्या आठवणी आहेत. एक तर ते आपण त्या फ्लॉवर क्लॉक मध्ये, फ्लॉवर क्लॉक, तिथे आपण सर्वांनी जो डान्स केला त्यांच्या त्या तैवान ट्यूनवर, आणि विवेक आडवा तिडवा होऊन नाचत होता. ते हसता आमची एकदम मोठी वळली. तैवानी लोकांना तो चांगला शो मिळाला, फ्री शो. नंतर मोरोक्को टूर वरची एक आठवण मला सांगायची होते. आपण बसमध्ये नेहमीच धमालच करत होतो, पहिल्या दिवसापासून अगदी शेवटच्या दिवसापर्यंत. फक्त बसचा प्रवास हा कधीच बोरिंग झाला नाही किंवा थोडी हे नाही. सगळ्यांचं इतकं छान कोऑपरेशन होतं, टुरिस्ट आणि आपल्या कलिग्सचं. तर मी गाणं गात होतो, कुठलं तरी विडंबन वगैरे गात होतो, मला माहित नाही. त्या सुजाता मोगरे आल्या माझ्याकडे. ओरोसकर, तुम्ही हे गाणं म्हणा, रम्य ही स्वर्गाहुनी लंका. बरं म्हटलं, बरं, रम्य ही स्वर्गाहुनी लंका. आणि मी चालू केली रम्य ही, तिने माझ्या घशातून माईक ओढून काढला. म्हणजे या सुशांत राजपूत, म्हणजे गळा घोटण्याचा काय प्रकार असतो नवोदित कलाकाराचा, गळा घोटणं म्हणजे काय असतं ते मला त्या सुजाता मोगरे मला अनुभवायला मिळालं. अक्षरशः माझा गळा घोटून त्यांनी माईक आपल्या हातात घेतला आणि सुरू केलं गाणं. आणि नंतर मी पण गायलो, मी आलापी वगैरे गायली, आणि सगळ्या हसून तो दिवस एकदम फक्त त्याच आठवणी. नंतर पण आपण बरेचदा याची आठवण काढतो. तर आता मी एक विडंबन काव्य म्हणतो, पी सावळारामांनी लिहिलेलं आहे. आणि हे गाणं मुलीची आई मुलीला सासरी पाठवण्याच्या वेळी गाते. गंगा यमुना डोळ्यात उभ्या का. तर हे गाणं म्हटल्यानंतर असं म्हणजे हे आहे की सगळ्या मुली आणि त्यांच्या आया हे गाणं ऐकताना पण ढसाढसा रडतात. तर पी सावळाराम यांना
यांची माफी मागून, यांना नमस्कार करून मी त्यांचं विडंबन गाणं म्हणतोय. पण हे गाणं ऐकल्यानंतर सगळी सासरची माणसं ढसाढसा रडायला लागते. ते गाणं म्हणतो मी. गंगा यमुना डोळ्यात उभ्या, जा मुली जा दिल्या घरी, तू सुखी राहा. गंगा यमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी, तू सुखी राहा. कडकडुनी तू मिठी मारता बाळे, थर थरतील सारे सारे, जातील करुणी काळे. पसरव तू अपुले जाळे, आठव अपुले जाळे. टर्नन बळ प्रेमाचे तुला सांगती जा, जा मुली जा दिल्या घरी, तू सुखी राहा. दारात उभी राहिली मारुती गाडी, सासरी नसे ग तुझिया, श्रीमती ही थोडी. मागून घे हिस्सा फुला, मुळीन त्यांना सोडी. आदर्श माझा तुला ठेवून जा, जा मुली जा दिल्या घरी, तू सुखी राहा. मोठ्याची तू लेक लाडकी अमुची, तुझ नको सावली. सासू सासऱ्यांची बघू नकोस तोंडे तोंडे, जावा वंशदिरांची. बघू नकोस तोंडे तोंडे, जावा वंशदिरांची. अडी अडचणी मला घेऊन जा, जा मुली जा दिल्या घरी, तू सुखी राहा. वा 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 वा, छान 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 छान. परत परत आम्हाला त्या मोरोक्कोच्या बसमध्ये बसल्यासारखं वाटलं. आणि मागून सुजाता मोगरे येत आहेत असं वाटतंय आता की आता मी पण आता घेणार आता रम्य का. छान छान. त्याच्या पुढचा प्रश्न असणार आहे डॉक्टर काळे. तुमचा एखादा असा एक्साइटिंग एक्सपिरियन्स सांगा, अदर दॅन नॉर्दर्न लाईट्स बद्दल तुम्ही बोललातच आहात, की कुठल्याही टूर वर एखादा एक्साइटिंग एक्सपिरियन्स सांगा की जो खूप छान तुम्हाला तुमच्या मनात बसलेला आहे आणि तुम्हाला नेहमी प्रत्येक वेळेला तुम्हाला तो आठवतो. आम्ही केनिया टेंझानिया केले होते आणि केनिया टेंझानियाचे आम्हाला असे खूप म्हणजे आधीपासून विचार करून गेलो होतो, असं दिसणार, असं होणार, तसं होणार, कारण की मुलगी जाऊन आली होती तुमच्याबरोबर पहिले. तर त्यावेळेला मग आम्ही एकदा सफारीला निघालो, तर त्यावेळेला एकदम स्पॉट झाले की अरे अरे बघा इथे लायन आहे. तर आपण अजून एक लाईन बघतो, तेवढा दुसरा म्हणाला बघा तो तिकडे पण बसलाय, मग म्हणे तो तिकडे पण बसलाय. आता मग एवढं काही समजे ना की किती लाईन्स कडे बघायचं, कारण इथे पण आहे, तिथे पण आहे, तिथे पण आहे, खाली पण आहे, वरती पण आहे, बाजूला पण आहे. तर एवढे लाईन्स एकत्र म्हणजे कधी विचारच नव्हता केला की एवढे लाईन्स कधी एकत्र पण असू शकतात. आणि मग तिकडे टेंझानियाला तसंच होतं, म्हणजे आपण ते आपले चित्ते ना काय असतात ते लेपर्ड बघितले तर ते एका झाडावरती 10-12 लटकलेले दिसायचे. केनिया वॉज ऍब्सोल्युटली अमेझिंग. आणि हॉटेल्स जे होते ना केनियाचे, ते रोज म्हणजे सफारीला आनंद यायचा आणि त्यानंतर सफारी संपल्यावरती आपण जे राहायला जायचो ते रिसॉर्ट जे जंगलात होते ते अप्रतिम होते. आणि त्यातला आठवणीचा प्रकार आहे की आम्ही एका चेकपोस्टला थांबलो, म्हणजे 2-3 गाड्या ईशाच्या होत्या, त्या सर्व थांबल्या होत्या आणि मग त्यानंतर त्या एक एक करून तिथून चेकपोस्ट वरून निघाल्या
आणि आमची गाडी शेवटी होती आणि अंधार पडायला लागला आणि जोराचा पाऊस आला. जोराचा पाऊस आल्यानंतर आम्हाला पण थोड्या वेळाने घाबरायला व्हायला लागलं, कारण की पाऊस काही थांबेना आणि पाऊस एवढा होता की थोड्या पुढे गेला, जवळजवळ 15-20 मिनिटं चालवल्यानंतर तो जीपचा ड्रायव्हर म्हणाला की सर इथे आता पाणी भरून गेलं पावसामुळे, हा रस्ताच तर नाही. आपल्याला तर हा रस्ता नाही घेता येणार, मला दुसरा रस्ता बघावा लागेल. मग तो वळला. मग आम्ही वारंवार तुला रस्ते माहिती ना जंगलातले, तू बरोबर जातोयस की नाही, तू बरोबर जाशील की नाही, आमची सगळ्याची हे विचारायला सुरुवात झाली. आणि तशा घाबरण्याच्या याच्यामध्ये त्यांनी गाडी थांबवली की बघा बघा बघा. आणि आम्हाला त्यावेळेला लायनचं जे आपल्या लेपर्डचं अटॅक बघायला मिळालं. ते कसं त्या म्हणजे एका हरणाला ते सगळ्या चिनी चारी बाजूनी कसे ते हे करतात, जसं आपली फिल्डिंग लावतात ना हॉकीमध्ये किंवा फुटबॉलला, तशी ती पूर्णच एक या बाजूने एक त्या बाजूने एक त्या बाजूने अशी ती फिल्डिंग लावून मग नंतर ते त्याच्यावरती धावून त्याच्यावरती अटॅक करतात. तो आम्हाला तेव्हा बघायला मिळाला. पूर्ण बघायला मिळाला नाही, पण तरी पण मग आम्ही रात्रीच्या भीतीमुळे आम्ही पुढे निघालो. आणि पुढे निघाल्यावरती मग नंतर पूर्ण रात्र होती, काळोख होता, जंगल होतं, तर त्याच्यामुळे स्ट्रीट लाईटचा प्रश्नच नव्हता. आणि जे जनावर समोरून यायचे फक्त आम्हाला त्यांचे डोळे चमकताना दिसायचे, तर आम्हाला ते असे डोळे चमकताना समोर यायचे. तर एका प्रकारे भीती आणि एका प्रकारेचा थ्रिल होता, तो आज पण आम्हाला आठवतो. खूप आवडलेलं. बेसिकली ईशा टूर्स म्हणजे आत्मारामने जे रिसॉर्ट म्हणजे ते राहायच्या जे रिसॉर्ट जे सिलेक्ट केलेले आहेत ते अमेझिंग आहेत केनियाचे. मी म्हणेन की आमचा हे आम्ही आता यावेळेला ही ट्रिप कुठली ती मायग्रेशन करणार होतो, पण ती राहून गेली आणि ती पण इच्छा आहे आमची. आमच्या कितीतरी ट्रिप लाईनीने अशा आखलेल्या आहेत, वाट बघतोय की ईशा कधी परत चालू होत आहे. आवाज नाही येते. म्यूट झाला. आपल्याला आपण 8 मार्चला निघणार होतो अझरबैजान हो. आणि कझाकिस्तानच्या टूरवरती. 8 मार्चची आपली शेवटची होती जी होऊ नाही शकली आपली. 8 मार्चला मला निघायच्या आधी हर्षदांनी मला 15 दिवसाआधी का 10 दिवसाआधी मेसेज केला. माझ्या गणनेत पण नव्हतं, पण मी ऐकत होते की कोरोना कोरोना, तर मी तिला टाकलेलं तू पैसे मागते पण व्हॉट अबाउट कोरोना, आणि कोरोनाचं चित्र टाकलेलं. ते मला माहित पण नव्हतं की एवढं जाऊन पुढे त्याचा मी म्हटलं आता कोरोनाची चौकशी कर जरा, आपण जाणार पण आहे की नाही. तर ती म्हणाली नथिंग मॅडम, कोरोना इज नथिंग फॉर अस. तिने मला हुडकून दिलेला, मॅडम पैसे पाठवा, कोरोना बिरोना काही नाही, आपण जाणारच आहे. पण नशिबाने आपण गेलो नाही, तर आपण 100% रस्त्यात अडकलो असतो. चला ठीक आहे होतं ते सांगण्यासाठी आपण नव्याने आपण सुरू करू. डायरीमध्ये मनाच्या डायरीमध्ये आखलेले सगळे कार्यक्रम आणि वाट बघतोय. हो वॅक्सिनची वाट बॅगा भरून ठेवलेल्या वाट बघतोय. हो, ती बॅग अझरबैजानची बॅग माझी अजूनही भरलेली आहे. हो. म्हटलं तर उद्या पण निघू शकतो अशी तयारी. अगदी ओके अगदी. थँक्यू डॉक्टर काळे. नाचणे मॅडम आणि डॉक्टर नाचणे, तुम्ही आतापर्यंतच्या अनेक टूर केले, त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का की अशा ठिकाणी पुन्हा व्हिजिट करावी, आणि असं असेल तर कुठली ठिकाण आहेत की जी तुम्हाला वाटतं की पुन्हा व्हिजिट करायला हवीत? अरे बापरे, आता तुम्ही खूपच कठीण प्रश्न विचारलाय. मला तर सगळ्याच ठिकाणी परत जावं वाटतं. त्याच्यातल्या 2-3 ठिकाणं फक्त सांगायची म्हणजे कठीण आहे. पण एनिवे, सगळ्यात मला पहिल्यांदा जायला आवडेल म्हणजे लेह लडाख. हे तर अतिशय सुंदर आहे. 6-7 वर्षापूर्वी आम्ही लेह लडाखला पहिल्यांदा गेलो होतो, तेव्हा काश्मीरला पहिल्यांदा गेलो. 3-4 दिवस काश्मीर एन्जॉय केलं. आत्माराम बरोबरच गेलो होतो अर्थात. आणि मग तिथून आम्ही बाय रोड लेह लडाखला गेलो, आणि तो एक अविस्मरणीय अनुभव होता. नेचर्स ब्युटी म्हणजे यू जस्ट कांट इमॅजिन. इतकं सुंदर आहे ते, म्हणजे सगळंच बदलत जातं. हळूहळू ती सुरूची झाडं सोडून व्हेजिटेशन सुरू होतं, आणि नंतर अजिबात झाडं दिसेनाशी होतात. हे माणसं बदलतात, माणसं बदलतात, नंतर म्हणजे एकूणच हवामान बदलतं, सगळं ग्रॅज्युअल बदलत जातं. आणि मुख्य फायदा असा होतो
की तुम्ही जे तिकडे लेह लडाखला डायरेक्टली तुम्ही फ्लाईटनी गेलात तर तुम्हाला एक दिवस ऍक्लिमेटायझेशन साठी काढावा लागतो. तसं होत नाही. हळूहळू तुम्हाला त्या ऑक्सिजन लेवल कमी होण्याची सवय होते आणि तुम्ही स्लोली जाता आणि तिकडे लडाखला गेल्यानंतर इमिजिएटली तुम्ही सगळीकडे जाऊ शकता. हे अतिशय म्हणजे पहिल्यांदा सगळं आय थिंक आपण कधी गेलो होतो, आम्ही साधारण जून मध्ये गेलो होतो. पहिल्यांदा बर्फ दिसतो, बर्फानंतर हळूहळू ती बर्फाची चादर जाऊन रेती सारखं दिसायला लागतं. तिकडचं लेह लडाखचं नुब्रा व्हॅली म्हणा किंवा पॅनगॉंग लेक हे सगळं अविस्मरणीय आहे. त्यामुळे मला परत लेह लडाखला जायला आवडेल आणि आता ते नक्कीच ऍप्रिकॉट ब्लॉसम बघायची इच्छा आहे. कारण बरेच आत्मारामनीच टाकलेले फोटो आहेत आणि त्यांच्याकडनं ऐकलेलं आहे आणि ते मोहक पडतात. आपल्याला अक्षरशः हे फोटो टाकून टाकून आपल्याला मोहच होतो त्या ठिकाणी बघायचं. तर होपफुली योग लवकर येईल असं वाटतंय. आणि दुसरं एक ठिकाण म्हणजे काझीरंगा. ही आमची ईशा बरोबरची पहिली टूर. मला तिकडे नॉर्थला जायचं होतं म्हणून मी आमचे एक स्नेही आहेत कौस्तुभ उपाध्ये म्हणून, तो जंगल लोरचा ओनर आहे. अतिशय जवळचे स्नेही आहेत. त्यांना मी विचारलं की आम्हाला असं असं आसाम मेघालय वगैरे करायचंय तर कोणाबरोबर जावं. त्यांनी आम्हाला आत्मारामची ओळख करून दिली आणि तेव्हापासून आम्ही ईशा बरोबर बिनधास्त जायला सुरुवात केली आणि ती अतिशय सुंदर ट्रिप झाली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी राहायची ठिकाणं त्या नॅशनल पार्क मध्ये होती आणि तिथेच असल्यामुळे नॅचरली ती रिसॉर्ट एवढी सुंदर असायची आणि तिकडे जाईपर्यंतच एक सफारी होऊन जायची. आणि त्या काझीरंगा बद्दल मला असं सांगायला आवडेल की हे एकशिंगी गेंडे जे आहेत ते फक्त भारतात दिसतात. अख्ख्या वर्ल्ड मध्ये कुठेही एकशिंगी गेंडे नाहीये. काय असा खूप सुंदर प्राणी नाही पण तरी सुद्धा बघायला आवडतं. आणि तिकडे आमची पहिली जी हे जीप सफारी झाली. त्या जीप सफारी पुष्कळ म्हणजे इतके पक्षी बघायला मिळाले, तसे हत्ती वगैरे हे बघायला मिळाले, गेंडे वगैरे, पण ते जरा लांबून मिळाले. आणि त्याच्यानंतर आम्ही हत्तीची सफारी घेतली होती. हत्तीची सफारी तर मोस्ट वंडरफुल. म्हणजे तो एक्सपिरियन्स एकदमच वेगळा होता. एक गंमत सांगते. म्हणजे हत्तीवरून आम्ही जात होतो आणि पुढे बरीच दलदल होती आणि त्या दलदलीत एक मोठा खडक होता आणि त्या खडकावर एक गरुड बसला होता. मोठा गरुड होता आणि त्याच्या पायामध्ये त्यांनी मोठा मासा पकडला होता. एक हातभर लांबीचा रावस सारखा मासा होता आणि त्या माशाला पकडून तो गरुड बसला होता. आणि आमचा माहूर जो होता हत्तीचा तो जवळ 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 न्यायला लागला आणि ती भरपूर दलदल होती. म्हणजे हत्तीचे पूर्ण जवळ पाय त्याच्यात गेले होते. आम्ही घाबरलो, म्हटलं काय असं का पुढे पुढे त्या पाण्यात एवढा नेतोय, पण तरी तो पुढे पुढे जातोय जातोय जातोय. आणि मग त्या हत्तीला एवढं जवळ बघितल्याबरोबर तो गरुड उडून गेला आणि तो मासा तसाच राहिला आणि तो आमचा माहूर जाऊन तो मासा येऊन त्याच्या पिशवीत टाकला आणि बहुतेक रात्री मस्तपैकी त्यांनी कालवण भात खाल्लाच नाही. खूपच गमतीशीर होतं पण ते फार सुंदर अनुभव आहे. आणि मला आणखीन एक ठिकाण सांगावं वाटेल. अर्थात हे ईशा बरोबर केलेलं नाहीये आणि हे असं मजा करण्याचं ठिकाण सुद्धा नाहीये, पण आम्ही सगळ्या मैत्रिणी गेलो होतो तिथे आणि ते म्हणजे बाबा आमटेंचा आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ आणि अभय आणि राणीबंगचं शोधग्राम सर्च. अतिशय सुंदर ठिकाण आहे ते. इतकं त्यांनी मॅनेज केलेलं आहे सुंदर. नंतर आपल्याला अक्षरशः भारावून व्हायला होतं त्यांचा त्याग आणि त्यांचं डेडिकेशन बघून. आणि तिकडे मला परत जावंसं वाटेल आणि त्या एवढ्या असामान्य दर्जाच्या व्यक्तिमत्व त्यांना बघून आपण किती किंचित आहोत ही जाणीव होते. पण ते मला खूप आवडलं आणि तिथे मला नक्कीच परत जायला आवडेल. छान छान छान. थँक्यू व्हेरी मच. खूप छान तुम्ही वर्णन केलं. तुम्ही पुन्हा जायची इच्छा माझी सुद्धा झाली आहे सगळ्या ठिकाणी. मी तर सध्या तर आता पुण्याला जायला त्याची पण तयारी, माझी घराच्या बाहेर पडायची गरज आता वाटू लागली आहे फार. तर ठीक आहे. थँक्यू. तुम्ही छान माहिती दिली त्याबद्दल. याच्यानंतर मी एक प्रश्न विचारेन खेराडेंना. तुम्ही आतापर्यंत मगाशी मराठी 2-3दा तुम्ही वेगळ्या टूरचं सांगितलं, पण तरी पण तुम्हाला अशी कोणती सहल
वाटते की त्याच्यामध्ये खूप एक्साइटिंग अनुभव तुम्हाला आले आणि खूप जास्त ते आठवणींमध्ये एक अनुभूत करा. ओके. ज्याची तुम्हाला सतत आठवण येते किंवा त्या सहलींबद्दल तुम्हाला कोणती सहल आहे अशी की त्याच्याबद्दल तुम्ही सांगू. मला वाटतं मगाशी तुम्ही म्हणालात ईस्ट युरोपच्या टूर बद्दल त्याच्याबद्दल सांगा. ईस्ट युरोपची जी ट्रिप होती आपली, तर बुडापेस्ट प्राग आपण दिवसभर फिरायचो आणि रात्रीच्या वेळी दमलेलो असायचो, पण तुम्ही म्हणालात की रात्रीचं कोणाला यायचंय का बघायला फिरायला, तर काही जण तयार झाले, त्याच्यामध्ये आम्ही पण होतो आणि म्हणाला चला. आणि ते जे तुम्ही रात्रीच्या वेळी आम्हाला फिरवलं म्हणजे इट वॉज सुपर. आणि त्याच्यानंतर ती ट्रिप आपण क्रोएशियाला जेव्हा त्या प्लिट्विक नॅशनल पार्क मध्ये 4 तास आपण चालत होतो कंटिन्युअस, पण तो जो देखावा होता आणि ते जे होतं की म्हणजे नेहमी म्हणायचो की पोस्ट पिक्चर, पण हे खरंच आहे. हे तिथे गेल्यानंतर जेव्हा कळलं आणि पाहिलं तेव्हा म्हणजे इट वॉज स्टनिंग आणि सुपर. म्हणजे ते परत मी म्हणजे सगळ्यांना त्या ईस्टर्न युरोपच्या ट्रिप बद्दल सांगते की तुम्ही युरोपच्या ऐवजी ईस्टर्न युरोपची जी ट्रिप आहे ईशावाल्यांची ती जरूर करा आणि त्याच्यासाठी स्पेशल फंड गोळा करून ठेवा आणि ती नक्की करा, असं मी सगळ्यांना सजेस्ट म्हणजे करते. निसर्गाने जर का उधळण केली असेल त्याच्या सौंदर्याची, तर ते ईस्ट युरोप असं मला वाटतं. कारण एवढी सिनिक ब्युटी आणि कुठेही म्हणजे कधीही न थकवा येणार कंट्रीज आहेत त्या. म्हणजे इतकं त्याच्यामध्ये मी तुम्हाला मग आठवण करून देईन ती म्हणजे सॉल्ट माइन्स. आपण जमिनीखालच्या सॉल्ट गेलो होतो, त्या Yes. सॉल्ट माइन्स. म्हणजे जमिनीच्या खाली पण एवढं रहस्य दडलेलं असतं, हे आपल्याला त्या माइन्स मधून दिसतंय. तसंच आपली टर्कीची जी ट्रिप होती त्याच्यामध्ये आपण प्रिन्सेस आयलँड वर गेलो, तिथे सायकल चालवली, बोटीतनं गेलो, तो जो जर्नी होता आणि तिथे घोडागाडीतनं फिरलो. म्हणजे ह्या सगळ्या ज्या मेमरीज आहेत ना, तसं परत पुन्हा तिथे जावंसं वाटेल अशा आहेत. हा, म्हणजे परत एकदा ट्रिप काढायला त्याकडे जायला काय असं वाटणार आत्ताची नाही की बाबा मोरक्को म्हणा, आपण जातोय म्हणून. तशी आमची अंदमानची ट्रिप पण मेमोरेबल झाली, ती पण खूप छान होती. म्हणजे ज्या कुठल्याही आपण या सगळ्या हटके वाटतात. आपल्या टर्कीच्या टूर बद्दल माझी एक आठवण आहे, आपण तुम्हाला पण आठवत असेल, ट्रॅपझॉन नावाचं जागा जी एकदम सुंदर हिल स्टेशन होतं आणि तिथे बाहेर ओपन एअर मध्ये आपल्याला त्यांनी जेवायला दिलं होतं आणि काय Yes. सुंदर माते दिले होते. आणि तिथे आपण बसलेलो असताना ते जे हे आहेत तिथे जे शॉल एक लाल कलर प्रत्येकाच्या अंगावर एक शॉल घालत होते. तो प्रकार पण एवढा सुंदर होता, म्हणजे वेदर तर खूपच सुंदर होतं, पण त्या ज्या प्रेमाने अंगावर शाल घालून तुम्हाला म्हणजे थंडी वाजू नये म्हणून जी काळजी घेत होते Yes. आणि अगदी ओपन मध्ये असून आपण ते एन्जॉय केलं होतं ते सगळं. उझोंगॉलला पण एक छोटस ते लेक सिटी होतं उझोंगॉल, तिथे पण हो. खूप म्हणजे अक्षरशः म्हणजे प्रेमातच पडण्यासारखं. अशा प्रत्येक ट्रिप मध्ये गेल्यानंतर असं वाटतं की ही बेस्ट आहे असं होतं. गेल्यानंतर वाटतं. चालेल, चालेल. खूप छान. म्हणजे आठवणींमध्ये आपण बऱ्याच देशांमध्ये आता फिरून आलोय. म्हणजे कारण मला प्रत्येक देशांबद्दल तुम्ही जेव्हा बोलताय तेव्हा मी स्वतः तिथे पोहोचतोय, कारण त्या आठवणी खूप सुंदर आहेत. मला वाटतं तिथे आपण एक सायकलिंग केलं होतं, तो पण खूप सुंदर अनुभव होता. किंवा ग्रँड बाजार मध्ये आपण रात्रीचं फिरलो होतो, तो पण एक मस्त एक्सपिरियन्स होता. याच्यानंतर मी प्रश्न विचारीन डॉक्टर ओरोसकर. कोणतेही सहल ठरवताना तुम्ही असा कॅज्युअल अप्रोच असतो तुमचा की चला आता वेळ आहे थोडासा तर आपण कुठेतरी फिरून येऊया, की प्लॅन करता तुम्ही की आपल्याला अमुक अमुक ठिकाणी जायचंय, अमुक अमुक गोष्टी बघायच्या आहेत, असा काही प्लॅन करता की जस्ट कॅज्युअली? बऱ्याच लोकांचा म्हणजे माझ्या बरोबर ईशाटूर येणाऱ्या पर्यटकांमध्ये मी ते पाहिलेलं नाहीये की एक स्टेटस सिम्बॉल म्हणून ह्या देशात गेलो त्या देशात गेलो असं नसतं. तुम्ही काहीतरी वेगळा विचार करूनच येतात. तर तुम्ही असा काय विचार करता की एखाद्या सहलीला जाताना? कॅज्युअल अप्रोच कधीच नसतो. आम्ही पहिल्यांदा आधी सगळं बघतो,
आयटेनरी बघतो, ट्रिप आली की त्याची आयटेनरी बघतो, गुगल सर्च करतो. निष्कारण पैसे खर्च करायला आम्हाला आवडत नाही. आतापर्यंत आमचे 54 देश बघून झाले, त्यामुळे बघतो ह्याच्यात काय नवीन आम्हाला बघायला मिळणार काय, असेल तरच मग आम्ही ट्रिप बुक करतो, त्याच्याशिवाय नाही. नाही, आम्ही जास्तीत जास्त 12 दिवसाची टूर बुक करतो आणि ज्या देशामध्ये काहीतरी युनिक आपल्याला बघायला मिळेल, ज्याच्या आठवणी आपल्याला आयुष्यभर पुरतील असे देश आणि आपला कोणी रेफरन्स वगैरे दिलेला त्या जागेचा, तर त्या जागेचा आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या आमच्या रुटीन जो हे असतो आमचं काम, त्याच्यापासून एक 2 आठवड्याचा विरंगुळा म्हणून आम्ही एखादी ट्रिप बुक करतो. साधारण 1-1.5-2 महिन्यांनी एक ट्रिप आमची असते, नॅशनल किंवा इंटरनॅशनल, थ्रू आउट इंडिया और आउट ऑफ इंडिया. साधारण 12 दिवसाची टूर असते. आता लॉकडाऊन मध्ये आता सगळं थांबलंय. लॉकडाऊन मध्ये सगळं थांबलंय. आमच्या 3 ट्रिप्स बुक केल्या होत्या, त्या आता म्हणता पोस्टपोन झाल्यात. त्यापैकी एशियाचे ती अझरबैजान आणि कझाकिस्तान. नंतर मे मध्ये आमची क्रोएशिया होती. मे मध्ये क्रोएशिया होती. नंतर USA अलास्का टूर होती. सगळंच ते सगळं कॅन्सल झालंय. आता बघूया पुढे. ईशा, आपण टूर ऑपरेटर्स पैकी मला ईशाचा जो ग्रुप आहे ईशा टूरचा, आणि आत्माराम आणि स्मिता बरोबर असते तर मी सगळ्या टूर्सला यायला पण अगदी उगाच वेळ जात नाही म्हणून इथे जाणं वगैरे ते आम्हाला आवडत नाही. काहीतरी करायला मिळेल. जरा एक टूर आमच्या पर्यटकांबरोबर ओळख होईल, ते काहीतरी आठवणी राहतील, अशा दृष्टीने आम्ही टूर. छान छान छान, मस्त. खूप आवडलं तुमचा अप्रोच. मला माहिती होता, पण सर्वसामान्य बघणाऱ्या लोकांना पण ते कळेल की जनरली एखादी सहल करतो तेव्हा कसा अप्रोच असायला हवा, अभ्यास करायला हवा. आपण कुठल्या ठिकाणी जातोय, काय बघणार आहोत आपण नक्की, त्याचा जर आपला चांगला अभ्यास असेल तर आणखीन चांगला आपण ते एन्जॉय करू शकतो. हा पुढचा प्रश्न मी विचारणार आहे डॉक्टर काळेंना, की तुम्ही अनेक देशांमध्ये आतापर्यंत फिरलात. तुम्ही ह्याच्यासाठी पण फिरलात, तुम्ही ऍज अ डॉक्टर असल्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस साठी पण तुम्ही परदेशांमध्ये जाता. पण तुमच्या हा सिमिलर प्रश्न आहे की तुम्ही ज्या काही वंडर्स आहेत जगामधले, जसे 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड किंवा आर्टिक सर्कल, अंटार्क्टिका, इक्वेटर, किंवा अशा काहीतरी वेगळ्या गोष्टी, ज्या हटके गोष्टी असतात, त्या बघण्याकडे तुमचा जास्त कल असतो की जो कुठला मिळेल चान्स मिळेल तो देश बघून घ्यायचा, असा तुमचा अप्रोच असतो? अनम्यूट करा, अनम्यूट करा. इंटरेस्टिंग प्लेसेस बघणं हा तर मेन एम आहेच. त्यामुळे ते आर्टिक असू दे, इव्हन नॉर्दर्न लाईट, मिडनाईट सन, हे सगळे डोक्यामध्येच होते आधीपासून की हे करायचेच आहे. लहानपणापासून मला ट्रॅव्हलिंगची प्रचंड आवड होती, खूपच लहानपणापासून. म्हणजे मी ट्रेनला उभी असली तरी विमानाकडे लक्ष असायचं की कधी बसायला मिळेल त्याच्यात. मला वाटलं नव्हतं की मी एवढ्या विमानामध्ये फिरून एवढी पुढे विमानात फिरेन म्हणून. पण ते माझा पहिल्यापासूनचा एम असल्यामुळे माझे असे डेस्टिनेशन ठरलेले होते की हे तर करायचं. ईस्टर्न युरोप तर मी खूप आधी केलाय. चायना मी 18 दिवस केलंय, कारण ग्रेट वॉल ऑफ चायना बघायची. म्हणजे हे सगळे डोक्यामध्ये आधीपासून आखलेले आखाडे होते की हे जगामधलं या जागा करायच्याच आहेत आपल्याला. आणि कॉन्फरन्स आणि याच्यामुळे अख्खा युरोप फिरून झाला. युरोपच्या सगळ्या कंट्री एक एक करून बघून झाल्या. US, आता आम्ही हवाईला पण जाऊन आलो. हवाईला एकदा कॉन्फरन्स होती, तो एक वेगळा अनुभव होता आमचा हवाई. तर ते डेस्टिनेशन कॉन्फरन्स वाईज ऑटोमॅटिकली होतात, जे कॉन्फरन्स असते म्हणून जातो. पण ईशा टूर बरोबर जुडण्याचं कारण हेच की थोड्या ऑफबीट टूर करायच्या. रेग्युलर लोकांबरोबर तर टूर्स केल्या, पण ऑफबीट करायचं हे डोक्यामध्ये होतं. लेह लडाख पासनं केनिया, मग मायग्रेशन करायची, मिडनाईट सन करायचा, नॉर्दर्न लाईट करायची, इजिप्त केलंय. म्हणजे असं काहीतरी डेस्टिनेशन ज्याच्यामध्ये वेगळेपणा मिळेल, काहीतरी वेगळं बघायला मिळेल.
तर ते एक ओव्हरऑल जगाचा अनुभव हा आयुष्याचा एम आहे. कोरोनाच्या पुढे पण अजून 20-25 कंट्री आखलेल्या आहेत की एवढ्या तर बघायचं. आता मला बघू कसं वाटतं जातं. आपण इथे असलेले सगळे लोक आहोत, त्यांचं सगळ्यांचं राहिलेलं जे एक ठिकाण आहे ते आपण हा. सगळे एकमेकांनी ठरवू आपण, ते म्हणजे अंटार्क्टिका. आणि त्या हा, अंटार्क्टिकाला आपण एकदा नक्की जाऊ. येस येस, येस. नक्की नक्की नाही, नक्की. मला एक ऍड करायचं आहे की आम्ही कोणत्याही टूर वरून जेव्हा परत येतो, आता बेसिकली टूरचं मॅनेजमेंट आणि टूरचं ते इनिशिएशन वगैरे सगळं हिच्याकडून असतं. तर टूर वरून आल्यावरती 1 किंवा 2 दिवसांनी मला फोन येतो. ही क्लिनिक मधून बोलत असते, कारण 2 पेशंटच्या मध्ये जेव्हा वेळ मिळतो तेवढ्यात ती इकडे तिकडे बघून, अरे ही जागा बघ, ही जागा खूप छान आहे, ते ईशावाले कधी नेतात, ते कधी त्यांना बघा, त्यांची आहे ना अशी टूर. म्हटलं अरे आपल्याला येऊन अजून 2च दिवस झाले. ते म्हणे आता थोडी आहे, ते असं पुढे आहे. सो ते तर ते प्लॅनिंग आमचं अजून घरी आलो नाही की पुढची टूरची ते सगळं आखलं सुरुवात होऊन जाते. हो, ती आत्मा भटकती आत्मा असते ना, त्यामुळे असं होतं. पण एवढं मात्र आहे की हिच्यामुळे मला ती आवड निर्माण झाली आणि ते खूप सुंदर आवड आहे, कारण की त्याच्यानी खूप आपल्या ज्ञानात भर पडते, आपल्या विचारामध्ये भर पडते. ट्रॅव्हलिंग इज अ व्हेरी गुड हॉबी अँड एव्हरीबडी शुड हॅव इट. 91 पासून 92 पासून मी ते ठरवलं होतं की आपण आता जग बघायचं. तेव्हापासून माझी सुरुवात आहे जग बघायला. आता 30 वर्ष झाली. राईट. छान छान छान, मस्त. चला, आपण त्या निमित्ताने आपण एक अंटार्क्टिकाचं आताच प्लॅनिंग करून ठेवूया पुढच्या 2-3 वर्षाचं. येस. छान छान छान. डॉक्टर नाचणे, तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्हाला अनेक वेळा तुम्ही केनिया टांझानियाला आलात आणि जेव्हा केनियाचं नाव घेतलं तेव्हा तुम्ही खूप एक्साइट होऊन बोलता. तर त्याच्याबद्दल आता बऱ्याचदा आपल्या 2-3 लोकांकडून बोलणं झालंय, पण त्यात तुमचे काही वेगळे इनपुट्स असतील तर ते आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. ऍक्च्युली तुम्ही खरं सांगितलं की केनिया टांझानियाचं नाव निघालं तरी मी एक वेगळाच विश्वास घेते. ती सगळी टूर माझ्या डोळ्यासमोर सरकते. म्हणजे मला स्वतःला वाईल्ड लाईफची खूप आवड आहे आणि ही माझ्या वडिलांकडनं आम्हाला आलेली आहे. कारण आम्ही खूप लहान असताना सुद्धा आमच्या शोकेसमध्ये सगळे सिरॅमिकचे रिअलिस्टिक प्राणी होते घ्यायचे विकत. ते मध्यम परिस्थिती होती तरी सुद्धा हे एवढे सगळं महाग गोष्टी माझे वडील घ्यायचे आणि ठेवायचे. आम्ही चित्र सुद्धा वाईल्ड लाईफचीच काढायचो, म्हणजे पक्ष्या प्राण्यांची. त्यामुळे ती आवड लहानपणापासून होतीच. आणि त्याच्यासाठी मेन ठिकाण असं म्हणजे काय, केनिया टांझानिया. तो नॅचरली केनिया टांझानिया बघायचं इच्छा होतीच. त्याप्रमाणे आम्ही केनिया टांझानिया बुक केली. त्याच्याबरोबर व्हिक्टोरिया फॉल्स सुद्धा होतं. सुरुवातीला आम्ही म्हटलं की नको, ते कशाला जायचं, पण नंतर वाटलं नको एवढं लांबच जातोय तर तेही बघूया. म्हणून आम्ही आत्मारामला सांगितलं आणि आमची टूर चेंज करून घेतली आणि व्हिक्टोरिया फॉल्सला सुद्धा आम्ही बुक केलं. आणि गंमत म्हणजे व्हिक्टोरिया फॉल्सला आम्ही ज्या दिवशी गेलो, पहिल्या दिवशी रात्री पोहोचलो, त्यामुळे नॅचरली झोपलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो. उठल्यानंतर ती कम्प्लीट विंडो की भिंत होती, त्या भिंतीचा आम्ही दरवाजा उघडला आणि समोर काय, बाप रे, इतका आनंद झाला. म्हणून सांगू, एक झेब्रा तिकडे गवत चरत होता, अंगणातला झेब्रा. जसे आपल्याला अंगणात इकडे गाई म्हशी कुत्री मांजरी दिसतात, तसा तो अंगणातला झेब्रा. अतिशय सुंदर अनुभव होता. आणि त्यापासूनच आमची वाईल्ड लाईफ बघायला सुरुवातच झाली पहिल्याच दिवशीपासून. आणि तिकडची हेलिकॉप्टर राईड ही एक अविस्मरणीय आहे. व्हिक्टोरिया फॉल्स बघायचं हेलिकॉप्टरनी अतिशय मस्त आहे. आणि दुसरं म्हणजे टांझानियाला असं झालेलं आहे की गोरोगोंग क्रेटर निर्माण झालेला आहे. म्हणजे तो ज्वालामुखी जो वर फुटतो त्याच्यावेळी तो उलटा जमिनीत फुटल्यामुळे तिथे मोठा क्रेटर निर्माण झालाय. आणि त्या क्रेटरमध्ये जे अॅनिमल्स आहेत ते तिथेच राहतात, ते जाऊ शकत नाहीत. आणि त्या क्रेटरच्या रिंगवर हॉटेल्स आहेत. तर ते अतिशय बघण्यासारखं आहे. ते हॉटेल्स एवढी सुंदर आहेत आणि सगळेच प्राणी तिकडे आपल्याला बघायला मिळतात. चित्ता, सिंह, झेब्रा, जिराफ, हायना, काय म्हणजे हिप्पो, रिनो, म्हणजे काय नाही असं नाही. आणि पक्षीही वेगवेगळे पक्षी बघायला मिळतात. त्याच्यात आम्ही तो गोल्डन क्रेस्ट क्रेनचा क्रेस्टेड क्रेन कोर्टशिप डान्स असतो. तो कोर्टशिप डान्स आम्हाला बघायला मिळाला. अतिशय सुंदर, इतका छान. तो सगळ्यात ती मादी असते आणि त्याच्या बाजूनी गोल गोल फिरत इतका तिला मनवायचा प्रयत्न करत असतो.
मला वाटलं हिंदी सिनेमात ते तसंच त्याच करून घेतलं असेल. हो. आणखीन एक म्हणजे आम्ही लकी होतो की आम्हाला मायग्रेशन बघायला मिळालं. खरं तर आम्ही मे महिन्याच्या सुरुवातीला गेलो होतो, साधारण 8-9 मेच्या सुमारास असेल. पण त्या वर्षी नेमकं मायग्रेशन लवकर सुरू झालं होतं. सगळीकडे एअरपोर्टवर वगैरे मायग्रेशन हॅज स्टार्टेड असा बोर्ड होता. पण अर्थात तो आम्हाला नंतर दिसला. पहिल्यांदा ती विल्ड बिस्ट जी आहेत ती आम्हाला 20-25 दिसली, तर आम्हाला खूप आनंद झाला. अरे बापरे, एका वेळेस एवढे सगळे प्राणी दिसतात एकाच ठिकाणी. जसं जसं आम्ही पुढे जातो तसं 100-200, 1000-1200 असं करत करत हजारोनी ते विल्डरबिस्ट नुसते ब्लाइंडली चालतायत आणि सगळीकडे ती काळी विल्डरबिस्टची चादरच पसरल्यासारखं. अतिशय सुंदर अनुभव, नुसतं सांगून उपयोग नाही, ऍक्च्युली ते अनुभवायलाच पाहिजे. आणि ते ग्रेट मायग्रेशन त्याला का म्हणतात आणि इट इज वन ऑफ द नॅचरल वंडर्स, तर ते आपल्याला अगदी पटतं. तर मसाई मारा लोकांचा डान्स तो एक आत्मानंदनी अरेंज केला होता. तर तो डान्स तर खूपच सुंदर, मजा आली खूप बघायला. जितकं उंच उडी मारेल तो माणूस सगळ्यात चांगला, आणि त्याला मला वाटतं आपली मुलगी देतात ते लोक, असं काहीतरी त्यांच्याकडे आहे. एनिवे ते सगळं छानच आहे. आणि तिकडची हॉटेल्स म्हणजे रिसॉर्ट्स मध्ये इतकी सुंदर, आणि ती नॅशनल पार्क मध्ये असल्यामुळे एंट्रन्स पासून त्या हॉटेल पर्यंत जाणं हीच एक मोठी सफारी होते. आणि तेव्हाच आपल्याला कितीतरी प्राणी दिसतात, जिराफ वगैरे. खूप मजा आली ती. त्यामुळे ती ट्रिप माझी अविस्मरणीय झाली. त्यामुळे नॅचरली मी खूप एक्साइट होते, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. आणि प्रत्येकाने जावंच, म्हणजे खरोखर नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये ते प्राणी बघणं ते अतिशय सुंदर आहे. आणि अनफॉरगेटेबल एक्सपिरियन्स आहे तो एक. छान छान छान, मस्त. म्हणजे तुम्ही जंगल सफारी करून आणली थोडं अगदी 2-5 मिनिटांमध्ये. छान छान, सुंदर. अगदी मला इथे एक सांगावंसं वाटतंय, हा. कारण की आपल्या केनियाच्या टूरच्या वेळेलाच आम्ही पण, मला वाटतं तुमची ती टूर मेलाच असते. आणि तो डान्स म्हणाला तर आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला तो आत्मारामनी हो, हो. केलेला केक कटिंग मला आठवतो, डान्स आठवतो. आणि आत्मारामनी आमच्यासाठी जो एक स्पेशल सूट दिला होता तो पण मला हो, खूप हो. आठवतो, आणि तो मी कधी विसरणार नाही. हो, तो सूट म्हणजे रूमच्या आतमध्ये एक म्हणजे ओपन मोठा स्विमिंग पूल होता, छोटा. येस. ते आम्हाला सरप्राईज म्हणून आत्मारामनी दिलेला. खिराडे, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. लीना खिराडे, तुमच्या बोलण्यातून नेहमी असं ऐकलंय की चंद्रकांतला फिरायची फारशी आवड नव्हती, पण ती आता आवड निर्माण झाली आहे. आणि एवढी झाली आहे की शेवटी तुम्हाला एकट्याला सोडून पण माझ्या बरोबर एकटं ट्रॅव्हल कसं झालं? कसं झालं म्हणजे सुरुवातीला आम्ही तुमच्या बरोबर काही ट्रिप्स केल्या, लेह लडाख, टर्की, स्कॅन्डिनेव्हिया. त्याच्यानंतर मग मसाई माराला जाऊन आलो, केनिया टांझानिया केली. तेव्हा त्याला वाईल्ड लाईफ खूप आवडतं, तो एक्सप्रेस करत नाही पण त्याला ते अतिशय आवडतं. आणि त्यावेळेस आम्हाला काय बघायला नाही मिळालं असं नव्हतं, प्रत्येक गोष्ट बघून झालेली. तर परत जेव्हा तुम्ही ती ट्रिप लावली तेव्हा तो म्हणाला की मला परत करायचंय अजून एकदा. आणि मग काय माहिती नाही, अचानक फर्स्ट टाइम तो म्हणाला की मी एकटाच जाणार आणि परब आहेत तर मला काही चिंता नाही. म्हणून मी तुम्हाला पण विचारलं की अरे बापरे, ह्याला मी एकट्याला पाठवते कसं पाठवू. तर तुम्ही म्हणाल काय नाही, बिंदास पाठवून द्या. आणि मग त्यांनी माझेच रूम पार्टनर होते, त्यामुळे काय प्रॉब्लेम नव्हता. तर इतकं म्हणजे त्याला, आणि ते खूपच म्हणजे तो व्हिक्टोरिया फॉल्स त्याच्यामध्ये होता यावेळेस. तर त्यांनी खूप एन्जॉय केली ती हेलिकॉप्टर राईड. आता जसं नाचणे मॅडमनी सांगितलं तसं प्रत्येक गोष्ट, आणि ते वाईल्ड लाईफचं त्याला अतिशय एक अट्रॅक्शन आहे. तर त्यांनी परत ती ट्रिप केली आणि एन्जॉय केल्या. त्यामुळे खूप मी आता परत तुम्हाला एक सांगतो. आता जसं डॉक्टर काळे म्हणाले की आम्हाला मायग्रेशन बघायचं आहे, मी म्हणेन की परत मला मायग्रेशन बघायचं, मला पण मायग्रेशन बघायचं. त्यामुळे आणि मला ते लीनाताई एकच फक्त याच्यामध्ये काळजी करायला पाहिजे तुम्हाला, ते एकटे फिरायला लागले आता. ते आता मी तुमच्यावर सोडून दिले. मायग्रेशनचा खरा अर्थ तिथे कळतो गेल्यावर. मस्त मस्त, छान मजा आली तुमचा हा विषय बोलून. डॉक्टर ओरसकर, तुम्ही पर्यटन कशासाठी करता, म्हणजे काय त्याच्यातून तुम्हाला काय मिळतं नक्की?
काय उद्देश काय असतो? उद्देश काय असतो म्हणजे दररोजचं रुटीन कंटाळवाणं, लाईफचा कंटाळा आलेला असतो, काहीतरी ब्रेक हवा असतो. त्यांचं दररोजचं सकाळी जाणं, दुपारी यायचं, मग थोडा वेळ रेस्ट केल्यानंतर पुन्हा संध्याकाळी 6ला जायचं, रात्री 11ला यायचं. मी कंटाळते कारण आता मी सध्या कम्प्लीट हाऊसवाईफ आहे. त्यामुळे आता मला दुसरं फक्त घर एक घर झालेलं आहे. मग मीच त्यांच्या मागे लागते, मीच टूर बुक करते. त्यांना माहित पण नसतं आणि म्हणून चेंज पाहिजे म्हणून आम्ही खरं बुक करतो. दुसरं काही हेतू नसतो. कारण असं म्हणतात की केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार चातुर्य येत तसे पारत असते. त्याच्यामुळे मी निदान मला स्वतःला बिझी ठेवण्यासाठी मी टूर बुक करते. त्यांचं काय असेल ते सांगते. टूर मध्ये वेगवेगळी- टूर बुक करण्यामध्ये माझं उद्देश असा असतो की काहीतरी नवीन बघायचं आणि आपलं नॉलेज आणि आपलं म्हणजे काहीतरी लक्षात राहील असं आयुष्यभर आठवणीचा एक ठेवा करायचा. आणि दुसरा मेन उद्देश माझा असा असतो की आपल्या टूर मध्ये जे सहप्रवासी असतात त्यांच्याबरोबर 10-12 दिवस धमाल करायची. मला असं सिरियसनेस वगैरे आवडत नाही. सिरियस होऊन हे करून काही करणं त्याच्यापेक्षा मस्त आनंदात एक 10-12 दिवस घालवले परत गद्दा मजुरी करायला तयार फ्रेश असतो. आणि स्वतःची कला सादर करता येते. अनेक कला सादर करता येते. जरा प्रवासातला टाइमपास करता येतो. सादर करताना कुणाला आवडेल ना आवडेल मी कधी विचार करत नाही. तो विचार करायचा पण नाही. छान छान. डॉक्टर काळे, तुमचं सिंगिंगचं पॅशन आम्हाला सगळ्यांना माहित आहे. तर आपण आपल्याकडे आपले समोर बसलेले ही 4 लोक आणि त्याच्या व्यतिरिक्त अनेक लोक जी बघतात लाईव्ह, त्यांच्यासाठी तुमच्या गाण्याचा एक छोटासा एक झलक होऊन जावे. मला आठवला आपण नॉर्दर्न लाईट्सच्या वेळेला बसनी 1-1.5-2 तासाचा प्रवास करत होतो. आणि ते आजूबाजूला ते सगळं पांढरं, झाडांवरती सगळं पांढरं आणि मग ते थोडं ऊन यायला सुरुवात झाली आणि मग ते गोल्डन छटा यायला लागली. मग तो आकाश वेगळा दिसायला लागला. तर ते निसर्गाचं एवढा रूप होता की मी समोर बसलेलो होतो आणि ते गाणं गुणगुणायला लागलं, ये कौन चित्रकार है. आणि ते फेसबुक लाईव्ह त्यावेळेला फेसबुक लाईव्ह झालं होतं आणि ते त्यावेळेला गायला खूप आवडलं होतं कारण की ते आपण ऍक्च्युअल निसर्गामध्ये होतो आणि अगदी असं वाटत होतं की हे कोण चित्रकार आहे. त्या झाडांवरती गोल्डन लाईन येणं आणि ते आकाशाचा वेगळा रंग होणं. तर ते गाणं मी आता प्रेझेंट करतो. हे कोण चित्रकार आहे. नक्की. आवाज यायला आवाज येतोय की नाही जरा सांगा मला. अरे तुझं ऑफ कर. ब्लूटूथ ऑफ कर. ऑफ केलं आता. येस 2 मिनिट. आवाज येतो ना? येस येतो. ओके. हरी हरी वसुंधरा नीला नीला ये गगन नीला नीला ये गगन
हरी हरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन कि जिस पे बादलों की पालकी उड़ा रहा पवन। दिशाएं देखो रंग भरी, दिशाएं देखो रंग भरी, चमक उठी उमंग भरी। ये किसने फूल फूल पे, ये किसने फूल फूल पे किया सिंगार है। ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है, ये कौन पर्वतों की चोटियां, घेरदार घाटियां, ध्वजा से है खड़े हुए, ध्वजा से ये खड़े हुए है वृक्ष देवदार के, गलीचे ये गुलाब के, गलीचे ये बहार के। ये किस कवि की कल्पना, ये किस कवि की कल्पना का चमत्कार है। ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार। कुदरत की इस पवित्रता को तुम निहार लो, इसके गुणों को अपने मन में तुम उतार लो। चमका लो आज लालिमा, चमका लो आज लालिमा अपने ललाट से, कण कण से झांकती तुम्हें छवि विराट से। अपनी तो आंख एक है, अपनी तो आंख एक है, उसकी हजार है। ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है। थैंक यू। म्यूट। पुन्हा एकदा हा प्रवास मला तो पुन्हा आठवला, कारण आपण त्याच्यावरती चर्चा केली होती, हे गाणं आपण म्हणायला पाहिजे म्हणून, आणि आणि आपण ते फेसबुक लाईव्ह केलं होतं त्यावेळेला. पुन्हा तो प्रवास पण डोळ्यासमोर आला अगदी. त्या फील असतात ते खूप छान असतं. त्या अगदी मला आठवतं, त्या सर्व झाडांवरती अशी गोल्डन लाईन येते त्या सूर्यामुळे, हो हो, व्हाईट झाडांवरती. ऍक्च्युली हे गाणं लागलं ना, हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तो सीन डोळ्यासमोर येतो. कारण त्यावेळेला ते आपण लाईव्ह ते पाहिलं होतं, त्यामुळे ती खूप छान वेगळी मजा होती. मस्त, माझं खूप बरं वाटलं ऐकून तुमचं गाणं. डॉक्टर नाचणे आणि नयना नाचणे आणि डॉक्टर नाचणे, तुम्ही तुमचं कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या बरोबर तुम्ही अनेक सहली केल्या आतापर्यंत, आणि तुमच्या दोन्ही बहिणी त्या सुद्धा आमच्या बरोबर बऱ्याच
सहली आता सुरू केल्यात त्यांनी, खरं आता सुरू केल्यात काही वर्षांपूर्वी. तर तुमच्या अमेरिकेच्या बहिणींनी आता पहिल्यांदाच त्यांची टूर केली आणि आता त्यांनी आता अगदी पक्क केलं की काय टूर होणार तर तुमच्या बरोबरच होणार. आता तुम्ही आणि कुटुंबाबरोबर बऱ्याच टूर केल्या असेल, पण तुम्ही बहिणी म्हणून टूर करणार असाल तर कोणती टूर करायला तुम्हाला आवडेल? ऍक्च्युली ईशा टूर बरोबर मी बऱ्याच सहली केल्या आहेत आणि मला इतक्या आवडल्या की आत्माराम आणि स्मिता हे आमचे एक कुटुंबातलेच सदस्य झालेले आहे आणि त्यामुळे नॅचरली मी माझ्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नेहमी रेकमेंड करत असते की जाणार असाल तर यांच्याबरोबर जा. आता 2017ला आम्ही ईस्टर्न युरोपला गेलो होतो आणि त्याच्यानंतर मी माझ्या बहिणींना सांगितलं ते इतकं सुंदर आहे, तुम्ही जाच. आणि त्या दोघींनी मिळून, म्हणजे ती US हून आली आणि ही इकडून गेली आणि त्या दोघींनी मिळून ती ईशा बरोबर ईस्टर्न युरोपची टूर केली. त्यामुळे नॅचरली मी नव्हते, मी अगोदरच बघितली होती. पण आता आम्हाला तिघींना मिळून खरोखर एखादी टूर करायची आणि खूप मजा येईल असं वाटतंय. आणि ती टूर सध्या तरी आमच्या अजेंडावर नॉर्दर्न लाईटची आहे 2021ला. बघूया आता कुठपत जमतंय ते. होईल नक्की होईल. छान छान. मी पण त्या दिवसाची वाट बघेन की तुम्ही तिन्ही बहिणी विथ फॅमिली एकत्र त्या टूरवर असाल आणि खूप एन्जॉय करू आणि आपण पुन्हा एकदा नॉर्दर्न लाईट बघण्याची जी काय मजा आहे किंवा जो काय जेव्हा जे बघतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने त्याला खरं तर शब्दच नाही करत, आपण पूर्णपणे मेस्मराईज होतो. वाटतं की जे काय जगात जे काय बेस्ट जे काय ते हेच आहे. आणि आता डॉक्टर काळे गेल्या वर्षी होते तेव्हा पहिल्यांदा खिडकीतून पाहिल्या डॉक्टर माणिक काळेंनी. पण दुसऱ्या दिवशी आम्ही जवळजवळ 3.5 तास सलग बोटीवरती क्रूज जी केली होती तर 3.5 तास सलग आम्ही नॉर्दर्न लाईट्स बघत होतो आणि नंतर कंटाळलो आणि नंतर खाली यायचो, कॉफी प्यायचो, परत वर जायचो, असं हे सतत चालू होतं. तर तो वेगळा अनुभवच वेगळा, एका वेगळ्या दुनियेत आपण जातो, पूर्णपणे एका वेगळ्या दुनियेत जातो. तर नक्कीच आपण 2021 मध्ये तो प्लॅन आपण कंटिन्यू करूया सगळ्यांसह. खूप लोक तयार आहेत त्याला. नॉर्दर्न लाईट परत चालेल. गुड. विकत घेऊन ठेवले. हो, एवढी खरेदी केलेली आहे मायनस टेम्परेचर साठी, तर त्याचा उपयोग व्हायला पाहिजे ना. बरोबर. लीना खेराडे, तुम्हाला प्रश्न विचारेन मी की आपण सहली करतो एवढी वर्ष, आपण आता 5-6 वर्षापासून एकत्र टूर करतोय. खूप छान ऋणानुबंध तयार झालेले आहेत, समविचारी माणसं भेटलेली आहेत आणि अगदी डॉक्टर मला वाटतं खेराडे यांच्या बरोबर, काळेंबरोबर साधारण 2 किंवा 3 टूर तुम्ही केलेत. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अशी छान माणसं भेटतात त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याच्याबद्दल तर आम्ही लकी आहोत असंच म्हणू, कारण बऱ्याच लोकांकडनं बरंच काही शिकायला मिळतंय आम्हाला. आणि म्हणजे आम्हाला आधी सवय नव्हती ह्या ट्रिप्सची वगैरे. ईशा टूरनी आम्हाला हे वेळ लावलंय आणि आम्ही त्याच्यात कुठली पुढची ट्रिप करायची असेल तर विचारतो एकमेकांना, तुम्ही आहात का? किंवा त्यांनी सजेस्ट केलं कुणी, तो जो असा एक ग्रुप झालाय. कुणी म्हणाले आम्हाला तिथे जायचंय तर आम्ही पण विचार करायला लागतो की जाऊया का आपण, आणि मग त्यानुसार आमचं प्लॅनिंग ठरतं. अशा दोंदे मॅडम आहेत, लता मावशी आहे, अशा परत मृदुलताई आहे, असा खूप मोठा झालेला आहे. तर एकमेकांना विचारून की ही ट्रिप आपण एकत्र करूया का, मग त्यानिमित्ताने परत भेटणं होतं. एरवी सुद्धा आम्हाला असं वाटतं की इट्स लाईक अ फॅमिली. तुमचे सुद्धा सहकारी आहेत ते, तर आम्हाला असं वेगळं काही वाटतच नाही, आपले घरचेच मेंबर सगळे चाललोय असं काय वाटतं. आणि म्हणून आम्ही सगळ्यांना रेफर पण करतो आणि सांगतो पण की काहीतरी वेगळं असतं ईशा टूर्स मध्ये. काय वेगळं असतं ते तुम्ही जाऊन अनुभवा असं सांगतो. आणि ही लोक जी भेटत चालली आहेत अशी, ह्याच्यामुळे आता नवीन डॉक्टर ओरसकर आहेत, नाचणे मॅडम आहेत, तर ह्या सगळ्यांच्या बरोबर आम्ही आता जुडले गेलोय. तर पुढची ट्रिप आता जसं तुम्ही म्हणालात की अंटार्क्टिकाला तयार आहोत, परत आता तयार आहोत. करायचं कसं सगळ्यांनी ते बघूया. पण वी आर रिअली हॅपी आणि लकी पण आम्ही असं. आम्ही पण लकी आहोत कारण तुम्ही सगळे छान छान लोक एकत्र आलात आणि छान सगळ्यांची दोस्ती झाली. आपण छान आपले संबंध चांगले जुळलेत. म्हणजे आम्ही नेहमीच म्हणतो
की आपल्या बरोबर जोडली गेलेली माणसं ही कायमस्वरूपी असायला पाहिजेत आणि ती तुम्ही त्या नक्की त्यात आहात त्या कायमस्वरूपी जोडलेल्या लोकांमध्ये. मला वाटतं आपल्या आता कार्यक्रमाचा आपण समारोप आपण डॉक्टर नाचनेंचं एक छान गाणं आपण घेऊन आपण समारोप करूया. खूप छान 1.5 तास जवळजवळ आपण गप्पा मारतोय. अरे बाप रे. अरे डॉक्टर काळेंसारखे दिग्गज नंतर तुम्ही मला काय कशाला गाणं गायला सांगता. मी काय गायक नाहीये. मला गाण्याची फक्त आवड आहे, पण आवड आहे म्हणजे ती गाण्याची नाही तर गाणी ऐकण्याची आवड आहे आणि ती लहानपणापासून मी ऐकत आलेलो आहे आणि अगदी माझा अभ्यास पण मी गाणी ऐकतच केलेला आहे. MD पर्यंत मी ट्रान्झिस्टर लावल्याशिवाय अभ्यास करत नव्हतो. तर गाणी नुसती माझ्या कानावर पडायची, पण मी स्वतः कधी गायलेलं नाही आणि गायलोच तर मी अंताक्षरीमध्ये किंवा तुमच्या ग्रुप सिंगिंग मध्ये असं भाग. जर तुम्ही सांगताच आहे तर मी एक 2 ओळी म्हणतो. चांद आहे भरेगा फूल दिल थाम लेंगे, चांद आहे भरेगा शेअर स्क्रीन करू. फूल दिल थाम लेंगे, हुस्न की बात चली तो सब तेरा नाम लेंगे, चांद आहे भरेगा. ऐसा चेहरा है तेरा जैसे रोशन सवेरा, जिस जगह तू नहीं है इस जगह है अंधेरा, जैसे फिर चैन तुझबिन तेरे बदनाम होंगे, कैसे तेरे बदनाम होंगे, हुस्न की बात चली तेरा नाम ले, चांद आहे भरेगा. थँक्यू. आपण नाही करू शकत त्याचं. सॉरी. आपली छान गप्पांची मैफिल रंगली होती, ती संपून असं वाटतंय, पण शेवटी वेळेचं बंधन आहे, त्यामुळे आपल्याला आता एक अल्पविराम घ्यावा लागेल. पुन्हा आपण नक्कीच कधीतरी पुन्हा भेटूच आणि टूरवर तर नक्कीच भेटणार आहोत आपण. ह्या कोरोनाचं संकट जे आहे ते आता काही काळासाठी आहे, ते जाईलच आणि जाईल तेव्हा आपण पुन्हा नव्याने असं टूरवर एकत्र भेटणारच आहोत, धमाल मस्ती करणारच आहोत आपण. डॉक्टर ओरोसकरांची विडंबन गीतं ऐकायची आहेत, डॉक्टर काळेंची सुंदर सुंदर गाणी ऐकायची आहेत आणि छान एन्जॉय करायचं लाईफ. तर धन्यवाद सगळ्यांना. खूप छान मजा आली तुमच्याबरोबर सगळ्यांशी गप्पा मारून. आपण असेच पुन्हा लवकरच भेटू आणि छान पुन्हा एकदा निसर्ग आपण एन्जॉय करूया, काहीतरी हटके एन्जॉय करूया. धन्यवाद. जरूर.